पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। गेल्या वेळी आपण 10व्या श्लोकावरती पाहत होतो. आता हा 8वा अध्यायच मुळी त्या प्रयाणकालाच्या संबंधामध्ये त्याचं विवेचन करणार आहे. आत्ताच्या विवेचनामध्ये आपण 11व्या श्लोकावर जाऊ शकतो, परंतु संपवतानाच कोणी म्हटलं होतं की, आणि आत्ताही त्या येऊन आठवण करून गेल्या, त्याला का झाकलीये घटीचा दिवा नेणी जे काय जाहला केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी तो केवळ परब्रह्म जया परमपुरुष ऐसे नाम ते माझे निजधाम होऊनी ठाके. या ओव्यांच्यावरचं निरूपण पुन्हा एकदा घेऊया असं त्यांनी म्हटलं आहे. तर इथे मूळचा जो श्लोक आहे तो श्लोक असा आहे, प्रयाणकाले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक सतम परम पुरुषम उपैती दिव्यम. जेव्हा प्रयाणकाल जवळ येतो त्यावेळी अत्यंत स्थिर असलेल्या मनाने किंवा मनाला अत्यंत स्थिर ठेवून भक्तियुक्त अंतःकरणाने आणि योगाच्या बलाने, योगाचं बल, योग मार्गाचं बल आणि परमेश्वराशी जोडलेलं असणं म्हणजे योग, युज जोडलेलं असणे, त्या जोडलेलं असण्याचं बल. शब्द कोणताही घेतला किंवा अर्थ कोणत्याही दिशेने आपण पुढे नेला तरी अडचण नाही. त्याचं कारण असं की जोडलं जाण्यामध्ये दोन्ही योग अपेक्षितच आहे. योग मार्गामध्ये सुद्धा जोडलं जाणं हा शब्द अपेक्षित आहे आणि जोडल्या जाण्यामध्ये योग अपेक्षित आहे. 2 हात जोडणं आणि एक मस्तक चरणावर टेकवणं हा सुद्धा योगच आहे. हे सुद्धा आसनच आहे. मांडी घालून भगवंताच्या भजनाला बसणं आसनच आहे. भगवंताच्या भजनामध्ये नादामध्ये तल्लीन होऊन हाताने आघात देणं, टाळी वाजवणं आसनच आहे. अनेक प्रकारांनी आणि मुख्य म्हणजे अंतःकरणाचा संयम आणि भगवंताच्या ठिकाणी अनन्यभावानी शरणागती हा तर भक्तियोग आहेच, पण त्याबरोबर योग पण आहे. योग म्हणजे ध्यानयोग पण आहे. कारण ध्यानयोगामधल्या ज्या तिन्ही गोष्टी आहेत, एक धारणा, ध्यान आणि समाधी, त्याच्यामध्ये पुढे पण आपल्याला आता येईलच की धारणा पक्की असावी लागते. आपल्या धारणा सुदृढ असाव्या लागतात. आपण जेव्हा व्यवहार करत असतो तेव्हा हे योग्य, हे अयोग्य, हे आपल्याला पटतंय, हे आपल्याला पटत नाही, अशा अनेक गोष्टींचा विचार आपल्या मनामध्ये येत असतो. आपण तो हे खरं म्हणजे आपल्याला पटत नाही, पण आता काय करणार, सगळ्यांच्या बरोबर जुळवून घ्यावं लागतं. बाह्यतः किंवा बाहेर
आपण जुळवून घेत असलो किंवा घेतलं तरी आपल्या कोणत्याही विषयाच्या विषयीच्या धारणा बदलता कामा नये. ही चांगली आहे. हे कशाच्या विषयीची धारणा असली पाहिजे? जे चांगलं आहे त्याच्याविषयीची. आणि जे चांगलं आहे त्याला कधी दुमत नसतं, त्याच्यामध्ये कधी दोन मतं निर्माण होत नाही. जे चांगलं आहे ते चांगलंच आहे, जे वाईट आहे ते वाईटच आहे. त्यामुळे जे चांगलं आहे ते चांगलं म्हणून जेव्हा एकदा स्वीकारलं आहे तेव्हा ठीक आहे, आता आजकाल जे चालतं ते चालतं, आपण स्वीकारलं पाहिजे असं म्हणून आपण जेव्हा स्वीकारतो मनोमन, व्यवहारतः अनेक गोष्टी स्वीकाराव्या लागतात, पण ज्याच्या धारणा पक्क्या आहेत त्याचाच पुढचा प्रवास होऊ शकतो. त्यामुळे जे जे योजलं आहे अंतःकरणामध्ये त्याच्या ठिकाणी मनुष्याची धारणा खूप पक्की, खूप सुदृढ असावी लागते. धारणा सुदृढ असेल तर ध्यानात त्याचा लाभ होतो. आणि ध्यान बरं साधायला लागलं असेल तर मनुष्याचा प्रवास हळूहळू पुढे जातो, होऊ शकतो. मग आता त्याचं ज्याप्रमाणे आपण पाहिलं की भक्तिमार्गातलं ध्यान आहे, योगमार्गातलं ध्यान आहे. योगमार्गातलं ध्यान अवघड आहे, योगमार्गातलं समाधी प्राप्त करून घेणंही अवघड आहे. भक्तिमार्गामध्ये ईश्वराविषयी प्रेम उत्पन्न होणं, उत्पन्न झालेलं प्रेम अधिक उत्कट होणं सोपं आहे, पण अहंकाराची आत्यंतिक निवृत्ती होणं फार अवघड आहे. कारण अहंकार निशेष जाणं अतिशय अवघड आहे. म्हणजे दोन्ही प्रांतामध्ये, दोन्ही मार्गामध्ये कठीणता कुठे ना कुठेतरी आहेच. असो, त्या कठीणतेचा आता विषय नाही आहे. या सगळ्या कठीणतेला ओलांडून जो कोणी योगी आहे तो योगी आपल्या ठिकाणी जे प्राप्त करून घ्यायचं आहे ते त्यांनी प्राप्त करून घेतलेलं आहे. आणि अशा स्थितीमध्ये प्रयाणकाले म्हणून त्यांनी तिथे म्हटलं आहे की आता देह ठेवण्याचा काळ आला, आता काही आयुष्याकडे मागे वळून पाहायचं नाही, आता पुढे निघून जायचं. आता तो काळ आल्यानंतर मनसा चलेन, अचल मनाने, मनामध्ये कुठेही हल्लं जाणार नाही, हलतच नाही. इतकी श्रद्धा, इतका अभ्यास कोणत्याही दिशेने घ्या. श्रद्धा किती उत्कट आहे, भक्तीचा कस आहे. अभ्यास किती उत्कट आहे, योगाचा कस आहे. योग मार्गामध्ये अभ्यास आहे ना तो कमतेय वैराग्येणच गृह्यते म्हटलं आहे आपल्याला इथे. तिकडे योगसूत्रकार काय म्हणतात, तत्र यत्न स्थितौ अभ्यास, हा प्रयत्नपूर्वक अभ्यास करत राहिलं की फल मिळतं. किंवा अभ्यास वैराग्याभ्याम तन निरोध, हा अभ्यास आणि वैराग्य यांनी त्याचा निरोध करता येतो. तर इथे त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे भक्तीचं बल हे सगळ्याचा कस कुठे लागतो, तिथे शेवटी सगळ्यात 1 मिनिटाचा 2 मिनिटाचा खेळ असतो. एक श्वासाचं, आता आपल्या काव्यात्मक तर आता सर्वदूर म्हटलं जातं, एक श्वासाचं अंतर आहे, बाकी दुसरं काय आहे. आणि त्यामुळे इथे भक्तीनी युक्त असलेला, तसाच योगबलानी सुद्धा युक्त असलेला, पूर्ण जोडलेला, आणि त्यामुळे मन अत्यंत स्थिर झालेला, त्याच्या मनाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. आणि म्हणून परी मनाचेनी स्थैर्य धरिला, भक्तीची या भावना भरला, योग बळे आवरला सज्ज होनी, तो जडा जडा ते विवरितू, भ्रूलता माझी रचतू, जैसा घंटा नाद लयस्तू, घंटेशीच होय. म्हणाले आता कसा व्यवहार केलाय, त्या खालच्या ओळी करता वरच्या 96 पासूनची ओळी आपण घेतली. मनाचेनी स्थैर्य धरिला, स्थैर्य कोणी घ्यायचं आहे, मनाने घ्यायचं. शरीर हा फार महत्त्वाचा विषय नाही. मन हे शरीरापेक्षा सूक्ष्म आहे, अंतःकरण हे अधिक सूक्ष्म आहे. त्यामुळे ह्या अंतःकरणाच्या सूक्ष्मतेतूनच विचार करायचा. मनाची सूक्ष्मता म्हणजेच अंतःकरणाची सूक्ष्मता साधायची आहे. त्या मनाने ती साधली आहे. आणि म्हणून मनसा चलेन त्याच्यावरचं भाष्य आहे, परी मनाचेनी स्थैर्य धरिला. मन अचल आहे, मनाच्या निष्ठा अचल आहे. मृत्यूविषयीचं भय अंतःकरणात नाही, जीवनाविषयीचा मोह शिल्लक राहिलेला नाही. शिल्लक राहिलेला नाही म्हणजे मोह वाटावं असं जीवनाचं स्वरूपच नाही, हे ज्याच्या प्रत्ययाला आलेलं आहे.
की मोह वाटावा असं जीवन नाहीच आहे, कारण ते केव्हा तरी सुटणारच आहे. त्यामुळे ते केव्हा तरी सुटायचं आहे हा देह येतानाच त्याच्यावर शिक्कामोर्तब होऊन आलेला. तो फक्त ज्याचा क्षण आहे त्याचा आला की तो जाणार, ज्याचे क्षण अजून शिल्लक आहेत तो शिल्लक राहणार. ही जर मनाची धारणा पक्की झाली की बस हे एवढे क्षण आपले आहेत, आता आपला हा क्षण संपणार आहे, विषय संपला. जर ही धारणा अंतःकरणात, ही बोलायला सोपी आहे म्हणून म्हटलं सगळं काही वक्त्याला सोपं असतं, त्याला बोलायला काय जात आहे, परंतु मनुष्याचा तो क्षण आला की त्याचं धैर्य राहिलं पाहिजे. तसं त्यांनी सांगितलं की त्याचा अभ्यास तितका असल्याशिवाय धैर्य राहणार नाही, कारण अभ्यासानेच तो तिथे पोचेल. आता योगसूत्रकारांच्या प्रमाणे अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते, आणि तिकडे अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा. अभ्यासाने जे वैराग्य निर्माण झाले ते वैराग्य मनाला स्थिर करतो. वैराग्याचा व्यावहारिक अर्थ करतो असा अर्थ नाही आहे. म्हणजे कुठल्याही विषयाच्या ठिकाणी आपल्या मनामधली जी आसक्ती आहे ती जी अज्ञानातून आहे, अज्ञानातून आलेली आसक्ती दूर होऊन वास्तवाला सामोरं जाणं. म्हणजे मनुष्य जरा अंगावरती खाजायला लागलं, पुरळ उठायला लागले, किंवा त्याला असं वाटलं की अरे आपल्या घराण्यामध्ये डायबिटीजची हिस्ट्री आहे, आपण गेलो तपासायला आणि डायबिटीज निघाला तर काय. आपल्याकडे जे म्हटलं ना की कोंबडं झाकलं म्हणून पहाट व्हायची राहत नाही. आम्ही वास्तवापासून कितीही दूर पळालो तरी वास्तव त्यापासून दूर जात नाही, जे वास्तव आहे ते आहे. त्यामुळे जर मृत्यू हे वास्तव आहे, जर देहत्याग हे वास्तव आहे, तर ते वास्तव स्वीकारलेलं नाही, ते वास्तव समजलेलं आहे. स्वीकारायचं म्हणजे आपल्याला पटलंय की नाही पटलंय, पण आता काय करणार, स्वीकार केलाय. आपण जसं म्हणतो की आता मुलीने लग्न ठरवलंय, आपण काय करणार, आता स्वीकारण्याशिवाय काही गत्यंतर आहे. म्हणजे हा स्वीकार काही मोठा मनापासून आहे असं नाही आहे, पण परिस्थितीजन्य स्वीकार करावा लागला म्हणून आपण केलाय. तर तसं नाही, ह्या ठिकाणी जे वास्तव आहे ते हेच वास्तव आहे, ह्याच्यापेक्षा वेगळं काही नाहीच आहे. मग मनामध्ये दुसरा विचार कशा करता, सेकंड थॉट कशा करता, मनामध्ये आपल्या चलबिचल कशा करता, त्याच्याकरता द्वंद्व का. म्हणाले त्याच्या ठिकाणी यातलं काही राहत नाही. तो म्हणतो मी गाठोडं बांधून तयार आहे, ज्या क्षणी जायचं असेल त्या क्षणी जाऊ. गाठोडं तर प्रत्येकाचंच बांधलेलं असलं पाहिजे, कारण कोणाला माहिती कोणाला किती वर्ष, कसं, केव्हा, कुठे. परंतु यथाकाल यथावकाश, योग्य काळी त्याचा विचार करावाच लागतो. तर त्यांनी तसं म्हटलंय की जेव्हा केव्हा त्याला देह ठेवायचा. ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या 32व्या वर्षी देह ठेवला, 26व्या वर्षी देह ठेवला. आता वयाच्या 26व्या वर्षी त्यांची भूमिका काय आहे, वास्तव त्यांच्या दृष्टीने काय आहे, ज्या कार्याकरता इथे यायचं होतं ते कार्य करून झालेलं आहे, जे लिखाण करायचं होतं ते लिखाण करून झालेलं आहे. त्याचं पुढे काय होईल, लोकांनी त्याच्यातून काय बोध घ्यावा आणि त्यामधून समाजाला काय लाभ होईल न होईल त्याच्याशी त्यांना कर्तव्य नाही. त्यांना कर्तव्य फक्त लिखाणापुरतं, लिखाण झालं. माहीत नाही त्यांच्या भावानी सांगितलं असेल की सगळ्यांची समाधी, सगळ्या भावंडांचं सगळं जे काही आहे ते करत करतच आपल्याला पुढं जायचं. त्या सगळ्या काळामध्ये त्या त्या ठिकाणी प्रवास करत करत ते गेले आणि शेवटी त्यांचा काळ त्यांनी ठरवला, त्या काळी ते आले, आळंदीला आले आणि सर्वात शेवटी निवृत्तीनाथांनी आपला देह ठेवला. तेव्हा त्यांनी म्हटलं ना की हे झालं हे काही बरोबर नाही झाले. वळचणीचे पाणी आढ्या गेले, थोरा आधी कनिष्ठाचे जाणे झाले. कारण मोठ्याच्या आधी धाकटा गेला, धाकटा निघून गेला. म्हणजे हा नियम आहे का जगाचा, म्हणाले की तळाचं पाणी हे डोंगरावर चढावं नाही, म्हणाले डोंगरावरून पाणी खाली उतरावं, हा खरा नियम आहे. पण ह्या नियमाला अपवाद झाला. आधी ज्ञानेश्वरांनी देह ठेवला, मग मी देह ठेवणार. सगळ्या भावंडांनी देह, निवृत्तीनाथांच्या दृष्टीने तर सगळ्या भावंडांनी देह ठेवला. या सगळ्याच्या मागे भूमिका एकच आहे की मन सगळ्या करता तयार आहे.
मन सगळ्याकरता स्थिर आहे. त्या मनामध्ये मृत्यू हे भय नाही, मृत्यू ही देहाला ग्रासणारी घटना नाही, मृत्यू हा आपल्याला दुःख देणारा भाग नाही, हे वास्तव आहे. आणि म्हणून ते स्वीकारलं नाही, ते वास्तव डोळ्याला ज्या क्षणी दिसलं त्या क्षणी पण मन स्थिरच राहिलं. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं की मनसा चलेन, की त्या ठिकाणी अचल मनानी. आणि माऊली म्हणतात परी मनाचेनी स्थैर्य धरिला. मन पूर्ण स्थिर आहे, पूर्ण स्थिर, पूर्ण साम्यावस्थेला आलेलं आहे. मनामध्ये कुठेही खालीवर तरंग नाहीत. भक्तीची या भावना भरला. अंतःकरणामध्ये भक्ती, श्रद्धा, ईश्वराविषयीचं प्रेम हे उत्कटतेने उत्पन्न झालेलं आहे. आता दुसरा विषय राहिला नाही, कारण आता कर्तव्याचा विषय संपला. म्हणजे व्यवहारामध्ये असताना जोवर देह आहे आणि जोवर देह चालवायचा आहे तोवर काही ना काहीतरी कर्तव्य आहे. संपलं. जे कर्तव्य संपलं आहे, आता त्या देहाची आवश्यकता नाही आहे. आता कशाच्या विषयी चिंतन आहे? आता फक्त अंतःकरण भक्तीच्या भावाने भरून गेले. आता दुसरा भाव शरीरामध्ये नाही. आता दुसऱ्या अनुभवाची, दुसरी भक्तीची वेगळी गोडी नाही. मग एक असा बारीक एक त्याच्यामध्ये श्लेष आहे. आत्तापर्यंत कसं आहे, माऊली म्हणते वेगवेगळे अभंग रचत गेलो, वेगवेगळे भाव प्रकट होत गेले, वेगवेगळे वृत्ती तरंग निर्माण होत गेले, वेगवेगळ्या प्रकारांनी ईश्वराचं पाहणं झालं, ईश्वराचं प्रकटीकरण झालं. ईश्वर सर्वदूर भरूनच राहिलेला आहे. भरून असलेला ईश्वर भक्ताच्या समोर केव्हा कोणतं रूप घेऊन उभा राहतो माहीत नाही. तो जे रूप घेऊन उभा राहतो त्या रूपावरती भक्त अभंग रचतो, त्या रूपाचा तो अनुभव घेतो, पुन्हा अनुभवाला बाजूला सारतो. आपण जे कायम गोरक्षनाथांचं एक वाक्य लक्षात ठेवलं आहे, जो आ गया सामने दे दे उसे तू छकड. जे अनुभवाच्या रूपाने समोर आलेलं आहे बस ते बाजूला कर, पुढे चा. पुढे अनुभव येईल, बाजूला कर, पुढे चा. येतच राहणार आहेत अनुभव. जोपर्यंत देह आहे, जोपर्यंत ईश्वर आविष्कार करतोय तोपर्यंत अनुभव आहेत. आता इथे काय झालंय? आता इथे ना वृत्ती ज्ञान आहे, आता इथे ना वृत्ती आहे, ना इथे वेगळ्या आत्मचिंतनामध्ये कशाची अपेक्षा आहे. काही वेगळं दिसतंय. म्हणाले आता काही राहिलं नाही. भक्तीची या भावना भरला. भाव कोणता राहिला? तो त्या भावावस्थेमध्ये आला. आणि ती अवस्था कशी आहे? भावावस्था की जिथे फक्त भक्ती भरून राहिली. आता त्या भक्तीची आंदोलनं नाही आहेत, आता त्या भक्तीचे तरंग नाही आहेत, आता त्या भक्तीचे आविष्कार नाही आहेत. भक्ती तिच्या कोणत्या रूपात आहेत? परमप्रेम रूपा. अशी काठोकाठ भरलेल्या घड्यासारखी पूर्ण घडा गच्च भरलेला आहे. त्यामुळे डचमळणं, हलणं, तरंग उठणं तिथे काही नाही. योग बळे आवरला. आणि म्हणाले योगाच्या बलाने जोडलेला आहे तो. आणि त्यामुळे आवरला सज्ज होऊनी, तयार होऊन त्यांनी सगळं आवरून ठेवलेलं आहे. जे जे काही पसारे मांडलेले होते ते सगळे पसारे आवरून तो त्या ठिकाणी इथे योगाच्या बळाने जोडला गेलेला आहे. म्हणून कशाच्याच विषयी त्याच्या अंतःकरणामध्ये आता अमुक एक नाही तर माऊलींचा एवढा मोठा ग्रंथ, जगामध्ये असा ग्रंथ दुसरा आहे की नाही? माझ्या दृष्टीने तर माऊलीने एवढा मोठा कवी झाला नाही, होणार नाही. एवढे मोठं काव्य लिहून सुद्धा माऊलींना असं वाटलं नाही की हे कुठं लोकांच्या पुढे अज्ञात पडतं आहे का काय. साधी आपण 10 पानाची चिठोर लिहिलेलं असलं तरीसुद्धा ते 10 पानं आपल्याला अरे ह्याची झेरॉक्स काढून ठेवा, हरवली तर पुन्हा आपल्याला दुसरी कॉपी पाहिजे आपल्याजवळ. काय जे आपण निर्माण केलं आहे ते पुन्हा पुन्हा आपल्याला प्राप्त राहावं, आपलं राहावं, आपल्याजवळ राहावं, शाश्वत राहावं, त्याचं भवितव्य आपण घडवावं. म्हणाले माऊलींना असं काही वाटत नाही. का वाटत नाही? कारण योग बळे, त्या योगाच्या बळे सज्ज झालेले आहेत. परमेश्वराशी एकरूप झालेले असल्यामुळे त्यांना दुसऱ्या कशाशीच ते जोडले जात. एकदा युक्तता काय आहे त्या युक्त शब्दावरतीच आपण चिंतन केलं की आपल्याला त्यांच्या योगबळे शब्दाचा अर्थ कळतो. की ते म्हणतात कसा युक्त आहे, कसा जोडलेला आहे. जोडला गेल्यावर दुसरा विषयच नाही ना.
आणि त्यामुळे इथे योगबळे आवरला, सगळा पसारा सृष्टीचा आवरून टाकले. आवरला म्हणजे आपला वैयक्तिक पसारा नाही, या सगळ्या सृष्टीच्या विषयीचंच आकर्षण, मोह काही नाही, त्याच्याविषयीचं कुतूहल काही नाही. म्हणाले सज्ज होऊनी, तयार कशा करता झालाय, आता फक्त भगवंताशी एकरूप होण्याकरता तयार झालेला आहे, उभा आहे, सज्ज आहे, तयार आहे, सावध आहे, सगळं आवरून थांबलेला आहे. तो जडा जडा ते विरवितू. आता त्याचं स्वरूप काय, सज्ज कसा झाला, त्याचा त्यांनी इथे विस्तार केला आहे. जड आणि अजडाला तो विरून टाकतो, विरवितू, विरवून टाकतो. तो आपल्या ठिकाणी शिल्लक ठेवत नाही. विरवून का म्हटलं, विरते का नाही म्हटलं, कारण ते विरत नाही. कारण आमच्या सगळ्यांकरता जग आहेच आहे, आम्ही सगळे त्याच जगात वावरतोय. त्यांनी त्यांच्यापुरता जगाचा लय केला आहे, ह्या प्रकृतीचा लय झालेला आहे. ही संबंध जी सृष्टी आहे त्या सृष्टीचा त्यांच्या ठिकाणी लय झाला आहे. तो जडा जडा ते विरवितू, भ्रूलता माझी रचतू. म्हणाले आता काय करतो, आपली दृष्टी जी आहे त्या दोन भुवयांच्या मध्ये तो प्राणाची स्थापना करतो. ह्या आज्ञाचक्राच्या इथे त्या प्राणाला नेऊन भ्रूलता माझी रचतू, जैसा घंटानाद लयस्तू घंटेसीच होय. म्हणाले घंटेचा नाद, हे शब्द किती छान वापरलेत बघा. म्हणाले जैसा घंटानाद, घंटेचा नाद, लयस्थू, लय होऊन स्थू, स्थ हे क्रियापद वापरले. स्थ म्हणजे स्थिर होणे, तिथे राहणे. त्याचा लय कशामध्ये झाला, स्थ स्थिती. त्या घंटेच्या नादाला, इथे घंटानाद, त्या घंटेच्या नादाला लयाची प्राप्ती झाली आणि तो लय कुठे, स्थिरस्थ म्हणजे स्थापित झाला, तिथे राहिला, तिथं स्थिर झाला. लयस्थू घंटेसीच होय. त्या घंटेतच तो नाद विरतो. कसं आहे, आपल्याला शाळेतली घंटा ठाण 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 वाजली की पहिल्यांदा जोर जोरात आवाज येतो. पण आपल्या वर्गाच्या जवळ जर घंटा असेल तर त्या मोठी असते घंटा, ती पितळेची, त्या घंटेचा राहिलेला नाद जो विरत असतो तो त्या वर्गात थोडासा ऐकू येतो. पण जो हळूहळू हळूहळू विरत जातो नाद, तो आम्हाला कोणालाच ऐकू येत नाही. तो नाद त्या घंटेमध्येच विरतो. म्हणजे नादाचा शेवट होतो, नाद उत्पन्न त्या घंटेतच होतो आणि नादाचा लय पण त्या घंटेतच होतो. अगदी शेवटचा, कारण काय आहे, शेवटी घंटेचा नाद म्हणजे तरी काय आहे, त्याची व्हायब्रेशन्स आहे, त्याचे कंप आहे त्या घंटेचे. त्या घंटेचे कंप जेव्हा आमच्या ऑडिबल रेंजमध्ये येतात, आमच्या कानाच्या कक्षेत आले पाहिजेत ना. आमच्या कानाच्या कक्षेत आले की आम्हाला ते ऐकू येतात. आमच्या कानाच्या कक्षेच्या बाहेर गेले तरीसुद्धा तिथे कंप आहेच. अजून काही घंटानाद, घंटेचं कंपन थांबलेलं नाही आहे. घंटेचं कंपन शेवटचं केव्हा थांबेल घंटेलाच माहिती. घंटा स्थिर केव्हा होणार आहे त्या नादापासून घंटेलाच माहिती आहे, दुसऱ्याला नाही माहिती. तसं आता ही प्रस्तावना कशा करताय, पुढच्या होईल की जसा घंटेचा नाद आहे तो तिथंच उत्पन्न होतो आणि तिथंच त्याचा लय होतो. ते दुसऱ्याला कळत नाही. आता आजकाल आपल्याला हॉस्पिटल्समध्ये जर पेशंट्स असले आणि ते सगळं मॉनिटर करत असतात, तेव्हा आपण जर बघितलं तर ब्लड प्रेशर ड्रॉप झालेलं असतं, पण शेवटपर्यंत मॉनिटरिंग चालू असतं. त्यामुळे ते झिरोला ब्लड प्रेशर येईपर्यंत त्याच्या देहाच्या हालचाली केव्हाच कमी झालेल्या असतात. पण ते कमी 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 होत येणार, म्हणजे श्वास थांबला. कारण आपण 3 बाजूनी बघतो ना. एक असण्याचं, मनुष्याच्या जीवित असण्याचं लक्षण काय, श्वासोच्छ्वास. दुसरं लक्षण काय, हृदयाची धडधड. तिसरं लक्षण काय, मेंदूचा व्यापार. या 3 व्यापारांवरती आहे. मेंदूचा व्यापार थांबला का, श्वासोच्छ्वास थांबला का, आणि हृदयाची धडधड थांबली का. म्हणजे जी काही हृदयाची हालचाल आहे ही हालचाल समजा थांबली आहे तरीसुद्धा ब्लड प्रेशर अजून थांबलेलं नाही आहे. म्हणजे प्रत्यक्ष त्या हृदयाचं कदाचित स्पंदन बंद झालं असेल, पण त्या स्पंदनावरती
चालू राहिलेलं नाही तर हे फॉरेन्सिक ब्रांच डेव्हलपच झाली नसती. त्या प्राणवायूचं चलनवलन संपलेलं आहे. म्हणजे बाहेरच्यांच्या दृष्टीने स्तंभन आहे प्राणाचं. प्राणाच्या स्तंभनाचे प्रकार किती? प्राणाचं स्तंभन एरवी पण होतं, भक्ताचं पण होतं, योग्याचं पण होतं. भक्त त्याच्या अत्यंत उत्कट स्थितीमध्ये आला की शरीर जसाच्या तसा थांबतो. शरीराचा घट कुंभक कशा करता म्हटलं? तोच कुंभक आहे. कुंभक म्हणजे बाहेर तरी श्वास किंवा आत तरी काय होतं? पूरक, कुंभक, रेचक. बाहेर पडणे म्हणजे रेचक, घेणे म्हणजे पूरक आणि आत राहणे म्हणजे कुंभक. जेव्हा तो आत राहतो तेव्हा हालचाल काही नाही, नुसता आत राहिला. एखाद्या घटामध्ये आता इथे हे भांडं आहे, या भांड्यात साखर आहे, पण खडीसाखरेच्या बरोबर हे भांडं जे आहे ते भरलेलं आहे. त्याच्यामध्ये काय आहे? वायू आहेच. त्यामुळे हे जर बंद केलं तर ह्या घटामध्ये वायू आहेच. म्हणजे तसं शरीर जे आमचं आहे, ह्या शरीरामध्ये श्वास घेणं थांबवलं, श्वास सोडणं थांबवलं तर घेतलेला श्वास आतमध्ये राहणं हा आंतरकुंभक आहे. आतमध्ये केलेला कुंभक आहे. आतमध्ये ठेवलेला ती हवा आहे, तो प्राण आहे, तो प्राणवायू आहे की ज्या प्राणवायूमुळे हा जो घट आहे हा आंतरकुंभकानी युक्त झाला आहे. आणि समजा पूरक, कुंभक, रेचक आणि रेचकाबरोबर वायू बाहेर गेला, तो जो घेतलेला श्वास आहे तो बाहेर सोडला. तो बाहेर सोडून दिला की आत काय राहिलं? आत काही नाही, आत निर्वात आहे. आत जवळजवळ काही वायू नाही. ती जी गती देणारा वायू आहे तो नाही. शरीरामध्ये असलेल्या पोकळ्या ज्या वायूनी भरलेल्या असतील त्या असतील, कारण त्याचं संतुलन आहे. त्यामुळे जो गतिमान आहे तो त्याची गतिमानता संपली. आता तो कुठे गेला आहे? बाहेर. आता तो बाहेर गेल्यानंतर तो कुंभक कोणता आहे? बाह्य कुंभक आहे, कारण ह्या घटात आता काही घेतलेलं नाही. हा असा कुंभक करून योगी त्याचा अभ्यास जसा जसा वाढवत जातो तसा तसा बाह्य कुंभकाचा किंवा आंतरकुंभकाचा अभ्यास जसा वाढेल तसा दीर्घकालपर्यंत त्याला कुंभक साधता येतो. जितका दीर्घकाल कुंभक होतो तितक्या काळामध्ये श्वासोच्छ्वास करावा लागत नाही. विना श्वासोश्वास शरीर धारण केलेलं असतं. ते जसंच्या तसं आहे. बाह्य कुंभकानी पण असेल, आंतरकुंभकानी पण असेल, ते शरीर धारण केलेलं आहे. हा अभ्यास योगाने होतो. भक्तीमध्ये ईश्वराशी इतकी उत्कटता साधली जाते, इतकी उत्कटता साधली जाते की त्या उत्कटतेमध्ये प्राणाच्या वृत्तींचं स्तंभन होतं. या ज्या प्राणवृत्ती आहेत, प्राणवृत्ती कोणत्या? ह्या प्राणायामासारख्या. श्वास थांबणं विशेष नाही आहे, पण प्राणवृत्ती थांबणं विशेष आहे. प्राणाच्या वृत्ती थांबतात म्हणजे काय होतं? श्वासोच्छ्वासावर शरीर चालतं आणि प्राणाच्या वृत्तीवरती देहाचे व्यापार चालतात. हे देहाच्या व्यापारात आहे. आमच्या शरीरातलं रक्त खेळत राहतं, हृदयाचे स्पंदन होत राहतं, अन्नाचं पचन होत राहतं. ह्या सगळ्या प्राणाच्या वृत्ती आहेत. प्राण ह्या देहाला चालवतो. प्राण फक्त श्वासोच्छ्वास ही त्याची स्थिती नाही आहे. म्हणून श्वासोच्छ्वास वेगळा आहे आणि प्राण वेगळा आहे. आणि म्हणून आपण योगामध्ये प्राणायाम म्हणतो, श्वासायाम म्हणत नाही. आयाम श्वासाचा नाही आहे, आयाम प्राणाचा. आणि प्राणाचा आयाम केल्याने देहामधली जी प्राणाची क्रिया आहे सर्व दूर ती सुधारते. आपल्याला व्यवहारता का सुधारल्यासारखं वाटतं प्राणायाम केल्यानंतर? कारण प्राण देहाला चालवतो, प्राण सगळ्या संस्था चालवतो. तर हा जो प्राण आहे, ह्या प्राणाच्या वृत्ती आहेत. या प्राणाच्या वृत्ती सातत्याने कार्यरत आहे. पण जेव्हा तो भक्त ईश्वराशी एकरूप होतो, इतका तन्मय म्हणजे तत्मय, अगदी तोच असा जेव्हा होतो तेव्हा शरीर गौण राहतं, शरीर खाली राहतं. तो ईश्वराशी एकरूप झालेला. आता शरीराला काही करावं लागत नाही. शरीरामध्ये ना श्वासोच्छ्वास आहे,
ना प्राणवृत्तीचं कार्य, काही काही नाही, सगळं संथ झालेलं असतं. असलंच तर त्या भक्ताच्या ठिकाणी मंद श्वास चालू असतो, बाकी दुसरं काही नसतं. बाकी प्राणाच्या क्रिया सगळ्या थांबलेल्या असतात. प्राणवृत्ती खूप जोरात व्यवहार करत नसतात. फक्त देह चालवणं एवढी एकच स्थिती त्या ठिकाणी चालू राहते. हा अभ्यास आहे. ते सगळे विषय कुठपर्यंत आहेत? जोपर्यंत जिवंत आहे, जोपर्यंत अभ्यास चालू आहे, जोपर्यंत प्रगती करायची आहे. आता तो ज्ञानी झाला आहे, आता तो योगी झाला आहे, आता तो भक्त झाला आहे. त्या स्थितीमध्ये तो रोज ध्यान करतो, रोज धारणा करतो, तो त्या स्थितीचा अभ्यास करतो. तेव्हा तो काय करतो? कायम त्याच्या प्राण म्हणजे इतर ज्या वृत्ती आहेत ते वृत्तीज्ञान त्याचं संपतं, आत्मज्ञान सुरू होतं. प्राणाच्या वृत्ती थांबतात, तो फक्त ईश्वराशी एकरूप होतो. अशी त्याची शेवटची अवस्था त्या देहामध्ये येत असते. पुन्हा त्या अवस्थेतून तो सामान्य अवस्थेत येतो. तो साधनेला बसतो. म्हणजे काय करतो? हेच करतो. तो साधनेला बसतो त्यावेळी त्या देहापासून त्याचा संपर्क सुटलेलाच असतो. तो त्या आत्म्याशीच एकरूप झालेला असतो. ही भक्ताची स्थिती आहे, योग्याची स्थिती आहे. योग्याच्या पण प्राणवृत्तींचं नुसतं स्तंभन नाही, सगळंच त्या आत्मतत्वाशी. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी म्हटलंय ना की जिथे तत् अर्थमात्र निर्भासा स्वरूप शून्यमिव समाधी. केवळ जाणीव एवढी शिल्लक, भक्तीत पण केवळ जाणीव एवढी शिल्लक राहते. ही स्थिती केव्हा येत राहते? ही एरवी जेव्हा तो देहामध्ये व्यापार करतो. म्हणजे 4 तास आता महाराज डोळे मिटून बसलेत, त्यांचं ध्यान लागलं आहे, महाराजांची समाधी अवस्थेत आहेत, असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी ती त्यांची स्थिती आहे. आता महाराज समाधीच्या बाहेर आलेत, लोकांच्या बरोबर वावरत आहेत, फिरतायत, सामान्य स्थिती. व्युत्थान स्थिती आहे, व्यवहाराची स्थिती आहे. व्यवहाराच्या स्थितीत ते लोकांच्या बरोबर आहे. ती स्थिती येणं, त्या स्थितीच्या बाहेर येणं, हे लौकिक जीवन जगेपर्यंत आहे. आता काय? प्रयाणकाले. आता प्रयाणकाली परत मागे यायचं नाही. त्यामुळे आता कुठे नेलं प्राणाला? भ्रूमध्यामध्ये नेलं. आणि त्यांनी सांगितलं इथे की त्या ठिकाणी थांबून त्या ज्या प्राणवृत्ती आहेत त्यांचं स्तंभन झालं. का? झाकलीये घटीचा दिवा. तिथे नेऊन ठेवलं. आता काही नाही. आता तो देह त्यांनी कसा सोडला? त्या ठिकाणी तो जो प्राणवायू त्या देहामध्ये जे काही देहाला चालवत होता ते चालवण्याचं सोडून त्या घटाच्या बाहेर येऊन ह्या महदाकाशामध्ये किंवा ह्या हृदयाकाशातून महदाकाशामध्ये किंवा ह्या घटाकाशामधून मठाकाशामध्ये किंवा महद आकाशामध्ये, शब्द काही वापरा, व्यक्तीच्या पुरतं जे आकाश आहे ते मर्यादित आहे. ते मठाकाश आहे, ते घटाकाश आहे, त्याला शब्द आहेत तत्वज्ञानात. आता या ठिकाणी कार्य करण्याचं काम कोण करत राहतं? तो प्राणवायू. तर त्या प्राणवायूंनी आत्तापर्यंत कार्य केलं. आता या श्रेष्ठ पुरुषांनी काय केलं? प्रयाणकाळी त्या प्राणवायूला आता देहाच्या कार्याकरता इथे स्पंदन करायला, नेहमी तो हृदयात होता, त्याचा सगळा व्यापार इकडे चालत होता, संबंध देहामध्ये पसरून होता. प्राण, अपान, व्यान, उदान, समान या सर्व रूपांनी देहाचं कार्य करत होता. आता त्याला हे कोणतंच कार्य करायचं नाही, कारण आता हा देह चालवायचा नाहीये. मग काय केलं? त्याच ठिकाणी त्या प्राणाला उचलून त्यांनी ह्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी ठेवलं. त्यांनी ठेवलं ही प्रक्रिया आहे. आता तो राहिलेला तो जो प्राणवायू आहे त्या मठाकाशाला किंवा त्या घटाकाशाला सोडून या महदाकाशामध्ये कधी विलीन होईल माहीत नाही. तो त्या क्षणी ताबडतोब वर्णन जे आपल्याकडे केलंय ते तिथेच तसाच. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की त्याला गतागत नाहीच, त्याला इथं तो वायू ठेवलाय, त्याला ह्याच्या बाहेर पडायचं आहे आणि त्या महदाकाशात मिसळून जायचं आहे. याकरता त्याला गतिमान व्हावं लागत नाही. ते जे महदाकाश आहे त्या महदाकाशात जो देह आहे, त्या देहात असणारा जो वायू आहे
तो तिथल्या तिथेच महदाकाशाशी एकरूप होतो. त्याला गतागत नाही आहे. आणि म्हणून त्याला शब्द काय वापरलाय? सद्योमुक्ती. इथे शब्द नाही वापरला आपण, पण त्याच्याकरता असलेला शब्द आहे तो सद्योमुक्ती आहे. जिथे आहे तिथे सद्य, आपण म्हणतो ना सद्य परिस्थिती, तो सद्य शब्द तसाच आहे. सद्योमुक्ती, तिथेच, तात्काळ, ताबडतोब, जिथे आहे तिथे, जसा आहे तसा, तिथेच तो मुक्त आहे. तिथेच त्याचं चैतन्य संपलेलं आहे, तिथेच ते चैतन्य लयाला गेलेलं आहे. आता म्हणून ते म्हणतात की जसा झाकलेला घट आहे, त्याच्यात जोपर्यंत आत ऑक्सिजन आहे, आपल्या आजच्या भाषेत प्राणवायू आहे, तोपर्यंत तो दिवा आत चालू राहील. पण थोड्या वेळात तो विझूनच जाईल, कारण आतला ऑक्सिजन संपेल, कार्बन डायऑक्साईड वाढत जाईल आणि त्याचं ज्वलनाची प्रक्रिया संपून जाईल. तसं नेणी जे काय जाहला केव्हा. त्यामुळे आता बंद केलेलं जर झाकण आम्ही उघडलंच नाही तर आम्हाला कळणारच नाही केव्हा तो शांत झाला ते. या रीती जो पांडवा देह ठेवी, अशाच पद्धतीने तो देह ठेवतो. बस त्या प्राणांची म्हणजे सुरुवात कुठून झाली? देहाला सुरुवात झाली हा पंचमहाभूतांनी युक्त असणारा अष्टधा प्रकृतीचा देह. 5 महाभूत त्रिगुण झाला, या अष्टधा प्रकृतीचा हा देह आहे. प्रकृती मातेनी जगदंबेनी देह निर्माण केला. या देहाला व्यवहाराचं चलनवलन सुरू करण्याकरता मातेच्या उदरातून बाहेर पडला. तिच्या उदरात होता तोपर्यंत तो पॅसिव्ह होता, तिच्यावरती अवलंबून होता. तिच्या श्वासात याचा श्वास होता, मातेच्या श्वासात तो श्वास घेत होता. आता मातेच्या उदरातून बाहेर आल्यानंतर पहिला श्वास घेतला. जो पहिला श्वास घेतला आहे तो पहिला प्राणवायू आहे, की ज्या प्राणांनी तो देह स्वतंत्रपणे स्वयंचलित त्याचा तो चालायला लागला. तो चालायला लागला तेव्हापासून तो देह ठेवेपर्यंत त्या प्राणाची सोबत आहे. मग आता ह्याला जायचं आहे, तर ह्याला जर निघून जायचं आहे तर त्याला काय करायचं आहे? त्याला तो प्राणच सोडायचा आहे. प्राण म्हणजे तो प्राणवायू, की जो इथे चलनवलन करतोय तो नको आहे. म्हणजे त्यांनी कुणाकुणाला वेगळं केलं? त्या प्राणवायूला त्या देहापासून वेगळं केलं. पण त्या देहापासून त्यांनी कसं वेगळं केलं हे कळत नाही. त्याचं कारण असं की झाकलेल्या घटामधल्या दिव्याला तो शांत कसा झाला हे आम्हाला कळलं नाही. तो शांत कसा होतो आम्हाला कळत नाही. तसा हा त्या चैतन्याला प्रकृतीपासून अलग कसा करतो माहीत नाही. देह अलग होतो, चैतन्य अलग होऊन जातं, तो निघून जातो. म्हणजे ह्याला जोडणारा सांधा कोण होता? प्राणवायू. ज्या प्रकृतीला आणि चैतन्याला जोडणारा कोण? प्राणवायू. कारण त्या प्राणवायूच्या बरोबर ते चैतन्य शरीरामध्ये खेळतं असतं. ते चैतन्य शरीरात शरीर रूपाने आहेच, पण खेळतं चैतन्य नाही आहे, कारण ते प्राणवायू बरोबर खेळत राहतं. तर ते खेळतं चैतन्य जेव्हा तो संपवतो, खेळतं चैतन्य जेव्हा संपतं, तेव्हा तो प्राणवायू शरीराशी संबंधित राहत नाही. ते प्रत्येकाच्याच बाबतीत होतं. ते खेळणारं चैतन्य जेव्हा प्राणवायू म्हणजे श्वास शेवटचा सोडला की पुढचा घेतलाच जात नाही. कारण श्वास सोडल्यावर जेव्हा श्वास घेतला जातो तेव्हा पुन्हा चैतन्य आत घेतलं जातं प्राणाच्या रूपाने. मग ते जेव्हा घेतलं जात नाही तेव्हा सामान्य मनुष्याचा देह पडतो. पण इथे श्वास घेतला नाही म्हणून चैतन्य खेळत नाही असं नाही आहे. इथे प्राणाला स्वतः अलग केला आहे. त्यांनी स्वतः अलग केला आहे म्हणून आपल्याच देहामध्ये आपल्याच ठिकाणी कुणाच्याही नकळत त्यांचा जो प्राण त्या चैतन्याने युक्त असलेला त्या चैतन्याच्या खेळामध्ये जो देह खेळतो आहे, खेळ संपला. आणि तो कसा संपला हे कळत नाही. म्हणून त्यांनी सांगितला का झाकलीये घटीचा दिवा, की म्हणाले ह्या झाकलेल्या घटातला दिवा जसा कळत नाही नेणी जे काय जाहला केव्हा, तसा ह्याला मृत्यू कशाला ग्रासतो? ह्याला मृत्यू ग्रासतच नाही. हा फक्त देहापासून चैतन्याला अलग करण्याची प्रक्रिया करतो, याच्यापेक्षा तो दुसरं काही करत नाही. एवढंच घडतं. तो केवळ परब्रह्म
जया परमपुरुष ऐसे नाम ते माझे निजधाम होऊन ठाके. असा जो पुरुष आहे, असा जो अधिकारी आहे, तो कसा आहे म्हणाले? तो केवळ परब्रह्म आहे, तो केवळ परमात्मा आहे. जया परमपुरुष ऐसे नाम, ज्याला परमपुरुष, श्रेष्ठ पुरुष हा शब्द कशा करता आला? पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांच्या डोळ्यापुढे सांख्ययोग आहे. तत्वज्ञानाचा विचार करताना माऊली आपण सांख्यदर्शनाप्रमाणे जातो आहे हे कधी विसरत नाही. आणि प्रत्येक वेळी दाखवताना सांख्यदर्शन आपल्याला दाखवतात आणि वेदांत दर्शनाने वेदांत मांडतात. एक मोठं सुंदर कसब आहे इथे. माऊलींनी जसं सोडलं नाही, भगवंतानी पण सोडलं नाही. भगवंतानी पण एकम सांख्यमचे योगमचे य पश्यती स पश्यती असं म्हणून सांख्य आणि योग हे दोन मार्ग, एक ज्ञानाचा आणि एक कर्माचा असं म्हणून विषय मांडला. आणि सांख्य सांगताना, सांख्य दर्शन देताना एक सांख्य सेश्वर आहेत, एक सांख्य निरीश्वर आहेत. आम्ही सेश्वर आहोत, त्यामुळे ईश्वराच्या अधिष्ठानाने आमचं सांख्य दर्शन पुढे जातं. तीच भाषा माऊलींची, तीच भाषा, याच्यापेक्षा काही वेगळी नाही. तर ते आपल्याला म्हणतात इथे काय होतं? तो केवळ परब्रह्म. कशा करता आपण हे बोललो आता? जया परम पुरुष ऐसे नाम. आपण सगळे सांख्यांच्या भाषेमध्ये पुरुष आहोत. आता आपल्याला काय काय ग्रासलेले? क्लेश कर्म विपाक, या सगळ्यांनी आपण ग्रासलेले आहोत. आणि तो जो परमपुरुष आहे, तो पुरुष कसा आहे? आपण पुरुष नंबर 1, 2, 3, 4, 5, 6 असं करत भारतामध्ये 125 कोटी, शेवटचा पुरुषाची गणना पुरुष क्रमांक 125वा कोटी, ही त्याची गणना झाली. पण हे सगळे वेगळे 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 पुरुष आहेत. या सगळ्या पुरुषांमधला जो श्रेष्ठ पुरुष आहे तो परमपुरुष. त्यांनी ह्या ठिकाणी जो भगवद्गीताकारांनी उत्तम पुरुषस्त्वदन्य असं वर्णन केलंय, त्याला उत्तम पुरुष असं म्हटलेलं आहे. इथे परमपुरुष असं म्हटलंय. आणि पतंजलींनी काय म्हटलंय? पुरुष विशेष, तो विशेष पुरुष आहे. आम्ही सगळे पुरुष आहोत, तो विशेष पुरुष आहे. आता इथे माऊलींनी वर्णन काय केलं की आधी हा जो सामान्य जीव नावाचा पुरुष होता, काय जीव नंबर जो द्यायचा असेल तो पुरुष आता कसा झाला? परमपुरुष झाला. परमपुरुष आधीच सांगून टाकलं, त्याची व्याख्या आधी केली, आपल्याला निसंदिग्ध केलं. तो केवळ परब्रह्म. तो कसा आहे? परब्रह्मच आहे. जया परमपुरुष ऐसे नाम. त्या परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होणाऱ्या या व्यक्तीला परमपुरुष म्हणा, म्हणजे त्याला पुरुष विशेष म्हणा, त्याला उत्तम पुरुष म्हणा, त्याला पुरुषोत्तम म्हणा, त्याला काही म्हणा, सगळं काही तोच आहे. ते माझे निजधाम होऊन ठाके. तो काय होऊन राहतो? माझं राहण्याचं स्थान, माझं निजधाम. मी कुठे राहतो? त्याच्या ठिकाणी राहतो, ते माझं स्थान होतं. आणि अशा प्रकारे तो आपला देह जो आहे अशा प्रकारे सोडतो की कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये घाई नाही, गडबड नाही, त्रास नाही, क्लेश नाही, विवंचना नाही, सुखदुःख नाही, हे तर काही नाहीच नाही. परंतु अत्यंत सहज स्थितीमध्ये, सहज अवस्था आहे. परमेश्वराशी एकरूप झाला हे म्हणायला तरी कोण उरला? म्हणून तर ज्ञानेश्वरी नंतर अमृतानुभव आहे. त्या अमृतानुभवामध्ये सगळी तीच चर्चा आहे. तर असा हा त्याच्या ठिकाणी जाऊन पोचलेला किंवा इथेच त्या अवस्थेला सद्योमुक्ती जिथे आहे तिथे परमात्म स्वरूपाला प्राप्त झालेला असा तो जो परमपुरुष आहे, त्या परमपुरुषाचं वर्णन या ठिकाणी माऊलींनी केलं, तसंच भगवंतांनी आधी केलेलं आहे. यदक्षरम वेदविदो वदंती विशंती यतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदम संग्रहेण प्रवक्ष्ये. तर म्हणाले यद अक्षरम विशंती, यद विशंती यतयो वीतरागाः
म्हणाले जे प्रयत्नपूर्वक या जगामध्ये संसाराच्या इच्छेपासून परांमुख झालेले आहेत, असे कुठे जातात? यत अक्षरम वेदविदो, उत्तम प्रकाराने त्याला जाणणारे असे सांगतात. आणि प्रवेश कुठे करतात? यद अक्षरम विशंती, हे ज्याच्यामध्ये प्रवेश करतात. असं जे अविनाशी तत्व सांगणारे जे वेदवेत्ते पुरुष आहेत, यदिच्छंतो ब्रह्मचर्यम, त्यांना ते आम्हाला किंवा स्वतःच्या ठिकाणी ज्ञानाने युक्त असलेले यत इच्छंतो ब्रह्मचर्यम, ते जाणण्याची इच्छा करणारे अखंड ब्रह्मस्वरूपामध्ये असतात, अखंड ब्रह्माचं चिंतन करतात. सामान्य पातळीवर सामान्य मनुष्य करतो, श्रेष्ठ पातळीवर ते चिंतन करतात. आपण सामान्य माणूस आहोत, सामान्य विचार आहे. पण प्रत्येक विचार जर सात्विकतेला जोडला तर ब्रह्मचिंतनच आहे, दुसरं काय. विचाराची दिशा जर सात्विक, समोरचा माणूस कितीही वाकडं बोलला, समोरचा माणूस कितीही मनाविरुद्ध वागला, समोरच्या माणसाने आपल्याला कितीही प्रकारांनी नावं ठेवली, निंदा केली, दोष दिले, आपण सांगितलेल्या गोष्टींना अमान्यता दिली, ठीक आहे ना, काही फरक पडत नाही, काही फरक नाही पडत. आता तुकाराम महाराज वैकुंठाला निघून गेले. वैकुंठाला जायच्या आधी तुकाराम महाराजांना आता जायचा दिवस येणारच होता, धन्य दिन आज, तो माहिती होता त्यांना कोणता आहे. घरोघर जाऊन तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं, सगळं त्यांच्या अभंगातून वर्णन आहे. त्यांनी सांगितलंय, बघा मी जाणार आहे वैकुंठाला, तुम्ही सगळ्यांनी चांगल्या दारापुढे रांगोळ्या काढा, सगळे लवकर उठा, चांगल्या कमानी लावा, सगळ्यांनी छान स्वागताला या, माझ्याकडे या, मला भेटायला या, सगळेजण या. त्या दिवशी त्या आनंदाच्या सोहळ्यामध्ये तुम्ही पण समाविष्ट व्हा. तुकाराम महाराजांनी प्रत्येकाला जाऊन सांगितलं. कुणाला खरं वाटतंय? त्यांच्या पत्नींना नाही खरं वाटलं. त्यांनी सांगितलं, तो गरुडावरती बसून आलाय जवळ, तो आपल्या घरी येणार आहे, त्याच्याकरता काहीतरी घरामध्ये बनवा. त्यांनी वर्णन केलं आमच्या गरीबाच्या घरात काय असणार. त्याचं वर्णन करताना त्यांनी दरदरीत कण्या, म्हणजे अगदी पातळ पातळ शिजवलेल्या कण्या आमच्या घरात होत्या, आम्ही आणखीन काय देणार भगवंताला, पण त्याला घरी बोलवा, त्याचं स्वागत करा. त्यांची पत्नी म्हणते, मी याच्यात नाही, माझी पोरं माझी मंगळाई करत त्या ज्या बसलेल्या आहेत आपल्या आपल्या ठिकाणी आसक्त आहेत. त्यांनी प्रत्येकाला सांगितलं. त्यांचा दिवस आला निघून जाण्याचा. गरुडावर बसून तुकाराम महाराज निघून गेले. भगवंत आले, त्यांना घेऊन निघून गेले. तुकाराम महाराजांनी जायच्या आधी अभंगात लिहून ठेवलं. म्हणाले, जोपर्यंत तुका यांच्याशी बोलत होता, यांच्याबरोबर वावरत होता, तोपर्यंत कुणाला याचं महत्त्व कळलं नाही म्हणाले. पण ज्या दिवशी मी नसेन आणि जेव्हा माझं महात्म्य लोकांना कळेल, त्यावेळी लोक म्हणतील, धन्य म्या तुका देखिला, की आम्ही खरंच धन्य आहोत की ते तुकाराम आम्ही पाहिले. पण म्हणाले, उपयोग काय, समोर असून त्यांना कळणार नाही आहे, त्यांना कळत नाही. तसं त्यांनी इथे म्हटलंय की जो सातत्याने त्या ब्रह्मामध्ये चरण करतो, ज्ञानी आहेत, विद्वान आहेत, पंडित आहेत, ते आम्हाला समजावून सांगतात, इतरांना सांगतात, ती स्थिती काय आहे सांगतात, कारण त्यांनी अनुभव घेतलेला आहे. म्हणाले, ज्यांनी त्या अक्षर तत्वाला जाणून घेतलेलं आहे आणि जे संसाराच्या इच्छेपासून परांगमुख झालेले आहेत, असे याच्यामध्ये प्रवेश करत असतात. कारण त्यांनी विषय जाणला आहे, त्यांनी त्याचं महत्त्व जाणलं आहे. आम्ही नाही जाणलं, आम्हाला नाही कळलं. दुर्दैव तेच आहे ना, आपण नेहमी तेच म्हणतो की हे सगळ्याचा आता काय उपयोग आहे हो, हे काय लिहिलं आहे. आता एखादा अधिक ज्याला आपण रिअलिस्टिक थिंकिंग करणारा, आजकालच्या भाषेमध्ये वास्तववादी विचार करणारा, तो म्हणाले, हे तुम्ही जे सांगता आहे असा नॉट 1% तरी तुम्हाला कुठं दिसणार आहे का? हे जे काही लिहिलं आहे हे वर्णन तुम्हाला कुठंतरी अशी घटना घडलेली पाहायला मिळणार आहे का? मग कशाकरता वर्णन केलं? काढून टाका त्या गीतेतून हे सगळे श्लोक. कारण आता आपल्याला माहिती आहे, आता व्हेंटिलेटर पाहिजे, आता ICU पाहिजे, आता ही एवढी सगळी त्याच्याकरता अद्ययावत मशिनरी पाहिजे, आणि मग मनुष्याचा मृत्यू होतो. आता असंच जीवन आहे, तर ह्याचा उपयोग काय? असं तो जेव्हा म्हणेल, बरोबर आहे, त्याच्या बाजूने तो हेच जग पाहतो,
जसं आपण त्या मुलांचे लहान लहान विनोद करतो ते आपल्याला थोडे सहज हलके फुलके वाटतात, पण हे सुद्धा तसंच आहे. गांभीर्याने विचार केला तर हे आणि त्यात काही फरक नाही. जसं मुलं म्हणतात की मुलांना म्हटलं गाय दूध देते किंवा म्हैस दूध देते, तर मुलं म्हणतात नाही, पिशवीतून दूध येतं, दूध देणारी पिशवी आहे, दूध देणारी गाय नाही आहे. हे जसं त्याचं वास्तव आहे, कारण त्याच्या कल्पनेच्या कक्षेत, त्याच्या अनुभवाच्या कक्षेत तो एवढंच पाहतो. आजच्या अनुभवाच्या कक्षेत हे एवढंच पाहिलेलं आहे. त्यांनी इथे सांगितलं की जे अनुभवी आहेत, ज्यांनी हे अनुभवलं आहे, ज्यांनी या तत्वाचा अनुभव घेतला आहे, ते त्याचा अनुभव घेतल्यावर आम्हाला सांगतायत. आणि ते त्याचा अनुभव घेताना काय करतात, ते तर त्याचा अनुभव घेतात. यदिच्छन्तो ब्रह्मचर्यम चरंती, ज्याला त्या ब्रह्माला प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे, तो काय करतो, तो नेहमीच ब्रह्मामध्ये चरण करतो. आता आपण विषय मांडला तसा सामान्य मनुष्य आहे आपण. आपल्याला वाटतं की हो बाबा, हे एवढी मोठी विद्वान माणसं आहेत, ती अशा प्रकारचं जीवन जगू शकतात, आम्ही काय करावं? आम्ही सात्विक विचारात राहू. आमच्या ठिकाणी जर विचार सात्विक राहिले तर आम्ही त्याच ब्रह्मामध्ये चरण करतो. ब्रह्म दुसरं काय आहे? ब्रह्माचं प्रकट रूप आमचा हा जर जगत आहे, आणि ब्रह्माच्या प्रकट रूपामध्ये त्याचं सगळ्यात मूळचं शुद्ध रूप काय? शुद्ध सत्वोपाधिक माया, शुद्ध सत्वाच्या उपाधीनी युक्त असलेली माया. म्हणजे काय? सात्विकतेला अधिकाधिक शुद्ध करत नेणं. म्हणजे आम्ही काय करणं, आमच्यातले रज आणि तमाचे गुणांना जास्तीत जास्त कमी करणं, त्यांना अधिकाधिक आमच्यामधून दूर करणं आणि अधिकाधिक सात्विक होणं. येणाऱ्या या कोणत्याही प्रसंगाला, घटनेला, त्याच्याकडे पाहताना द्वेष, बुद्धी, मत्सर, अहंकार, अभिनिवेश, कितीतरी गोष्टी आहेत की त्या सगळ्या आमच्या मनातून जर बाजूला झाल्या, होत नाहीत. व्यवहारामध्ये घटना समोर उभी राहिली की वृत्ती तशीच होते. कधी अभिनिवेश असतो, कधी अहंकार असतो, कधी हे सत्य आहे असं वाटतं, पण त्या सत्याचा मुखवटा घेऊन असत्य आम्हाला खेळवत असतं. हीच तर आमची माया असते. आम्हाला ती खेळवते. वरवर आम्हाला वाटतं, मी नेहमी म्हणते की वरवर आम्हाला नाही, हे आपण चांगलंच काम करतोय, हे आत्ता जे चाललं आहे हे बरंच चाललं आहे. मी आत्ता आम्ही मगाशी बोलत होतो तेव्हाच मी म्हटलं की दादा आपण वाचत बसलो, आज माझं आधीचं प्रवचन होतं, मला निघायचं होतं, घड्याळात पाहिलं किती वाजले, 3:34. म्हटलं ठीक आहे, आवऱ्याला 3:40ला घ्यायला हरकत नाही, 6 मिनटं आहेत, मग आपण झोपूया असं म्हणतो का? नाही, कारण आपण फार अहंकारी आहोत आणि स्वतःला फार शहाणे समजतो. मग आपण काय म्हणणार, नाही आता इतका वेळ आपण काम केलं आहे, सकाळी काय 5, 5:30, 6, आत्ता 3:30, 5-6 मिनटं आपल्या हातात आहेत, आपण थोडं शवासन करू. आता ते काही शवासनाच्या सारखा देह आहे, शवासनाची वेळ आहे का त्याच्यामध्ये स्थिर नाही, पण अहंकार कसा खेळवतो. मग आता शवासन करू, मग ते हे दिवस येतात, आता पडदे कुठे सरकवा, आणखीन वेळ जाईल, डोळ्यावरच कापड टाका, की डोळ्यावर कापड टाकलं आणि झोपलो म्हणायचं नाही, कारण दुपारी आपण झोपत नाही आणि आपल्याला आवरायचं आहे, जे आपण शवासन केलं. शवासनाचा परिणाम काय झाला, 10 मिनटं सुखाची झोप लागली, उठलो, टाइम टेबल चुकलं. म्हणजे हे जे आहे हे काय आहे? ही माया आहे. ही कोण खेळवते? ही आमची वृत्ती खेळवते. आमची वृत्ती काय? आमचे संस्कार. 3:34 झाले, काय बिघडलं, 5 मिनटं आधी आवरलं तर आवरून बसा की घरात 5 मिनटं, बिघडलं काही नाही. पण नाही, 5 मिनटं आहेत तर पडू म्हणजे आळस आहे. म्हणजे वृत्तीमध्ये काय आहे? मूळ संस्कारात दीर्घसूत्रीपणा, पहिला दोष. दुसरा दोष बेसावधपणा. तिसरा दोष बेफिकिरी. आणि चौथा दोष आपल्याला वेळ जी गाठायची आहे ती गाठण्याकरता असणारी जी आच आहे ती नाही आहे. म्हणून त्या क्षणी ठीक आहे, होत आहे, होणारच आहे, त्याला काय मोठं विशेष. हे जे सगळे दोष आहेत, हे दोष आमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा आम्ही ते दोष म्हणून नाही स्वीकारत. आपण तर नाही, हो मी शवासन केलं, काय माहिती नाही, शवासनामध्ये मला गाढ झोप लागली म्हणत नाहीत ना लोक म्हणतात त्याच्या पुढचा, म्हणजे अजून मी इतकी बरी आहे, माझ्या पुढची एक स्थिती अशी आहे की ते म्हणतात आम्ही शवासन केलं, आम्ही ट्रान्समध्येच गेलो, आणि ट्रान्समध्ये गेल्यामुळे
आम्हाला कळलंच नाही किती वेळ झाला. आणि मला इतकं बरं वाटलं मी ट्रान्समध्ये होतं म्हणून. मी त्याचा खूप चांगला अनुभव. फसवणं आहे, हीच माया आहे. आणि ही जी माया आहे आम्हाला जी खेळवते, या मायेच्या बाहेर पडणं आमचं काम आहे. की जी खेळवणारी आहे, जी दोष निर्माण करणारी आहे, आमचे दोष आहेत, त्या दोषांपासून दूर आम्हाला करून घेतलं पाहिजे. जोपर्यंत आम्ही हे करत नाही, का करत नाही? त्याचं कारण मन शुद्ध नाही. मन काय शुद्ध नाही? कारण सातत्याने त्या मनामधले विचार हे सात्विक नाहीत. मग काय, ते कधी रजोप्रधान आहेत, ते कधी तमोप्रधान आहेत, कधी कधी सत्वप्रधान आहेत. जेव्हा केव्हा चुकून माकून कसे का असेना, जेव्हा केव्हा ते सत्वप्रधान होतात तेव्हा आम्ही खूप आनंदित असतो, तेव्हा आम्ही खूप चांगली कामं करतो. पण रज आणि तमानी आवृत्त होतो त्याचं काय? त्यामुळे जर आमचं अंतःकरण शुद्ध करायचं असलं, जर आम्हाला खरंच आनंदित राहायचं असलं, जर आम्हाला खरंच गीतेचा कर्मयोग जगायचा असला, तर आम्हाला ह्या सगळ्या आमच्या मूळ वृत्ती आहेत, त्या वृत्तीवरती मात करून त्यांनी सांगितलं आहे तसं की विषयाला ते जाणून घेतलं आहे. त्यांनी विषय आता आम्ही पण जाणला आहे. आपण सांगताना सांगतो, अहो ज्ञानेश्वरीनं अहो आता 4थ्यांदा सांगतीये, आता 5व्यांदा सांगतीये, उपयोग काय? 4दा सांगितली तरी जो आहे तिथेच आहे, बॅक टू स्क्वेअर वन. आपण जिथे आहोत तिथेच आहोत, मग काय उपयोग त्याचा? त्यामुळे असं आहे इथे की यदिच्छन्तो ब्रह्मचर्यम, ज्याला खरंच इच्छा आहे, ती इच्छा कशी पाहिजे? म्हणून त्यांनी त्याला जिज्ञासा म्हटलंय. आपल्या प्रत्येक ग्रंथाच्या सुरुवातीला अथातो धर्म जिज्ञासा, म्हणून आता धर्माची जिज्ञासा. अथातो ब्रह्म जिज्ञासा, म्हणून आता ब्रह्माची जिज्ञासा. जिज्ञासा म्हणजे नुसतं कुतूहल नाही की आता ते ज्ञान करून घ्यायचं आहे, तर मग त्याच्याकरता कुणाला तरी विचारलं पाहिजे, तो काय सांगतो ते ऐकलं पाहिजे. तसं ते इथे म्हणतात की त्यांनी ते ज्ञान समजून घेतलं आहे, त्यांनी ऐकून घेतलं आहे, आणि आता त्यांना खात्री पटली आहे की हेच योग्य आहे. मग आता आपण काय करायचं? तर यदिच्छन्तो ब्रह्मचर्यम चरंती, आणि मग ते सातत्याने ब्रह्म विचारात राहतात. आपल्याला जर वाटलं आपण चांगल्याच विचारात राहू, तर आपल्याला आपले विचार सोडावे लागतील. आपल्या मनाच्या ठिकाणी धैर्य ठेवायला लागेल. आत्ता राग येतोय असं वाट, राग सोडा, मन शांत करा, त्या शांत मनावरती चांगला विचार द्या आणि मग पुढे चला. त्या आलेल्या रागावर नियंत्रण करता येत नाही, 10 आकडे मोजा नाही, त्याच्यावरती एक शब्द बोलून चुकलो, आता घ्या त्याचं प्रायश्चित्त. आपल्याला आपल्याला तरी शिक्षा करून घ्या की नाही. पण आमचं कसं होतं, आम्हाला रागवायचं नाही म्हटलं तर आम्हाला दुप्पट उसळी मारून राग यायला लागतो. एकानंतर एक रागवण्याचे प्रसंग आम्ही जास्त निर्माण करतो. त्यांनी इथे सांगितलं की एक सत्पुरुष आहे आणि तोच हा अनुभव घेतो असं नाही आहे. आपण सामान्य मनुष्यसुद्धा ह्या अनुभवाच्या जवळ जाऊ शकतो. आणि तो अनुभव आमच्याकरता काय आहे? आमचा व्यवहार अधिकाधिक सात्विक व्हावा, एवढंच आहे. आलं काही चुकलं, ठीक आहे, भगवंता चुकतंय, सांभाळ बाबा, चल पुढे. कारण त्याच्या कृपेशिवाय ह्यातलं काही होत नाही. 2 गोष्टी आहेत. एक तर त्या सात्विकतेकडे जसे चालायला लागतो आपण, तसे सात्विकतेकडे आपण चाललो की आपल्याकडे भगवंत येतो. कारण सात्विकतेच्या तो जवळ आहे. जितके आम्ही अधिक सात्विकतेच्या जवळ जाऊ तितका तो अधिक जवळ येतो. त्याच्या जवळ येण्याचा लाभ काय आहे? आम्ही जेव्हा चुकायला लागतो तेव्हा तो जवळ यायला लागला की तो आमच्या चुका होऊ देत नाही. कशा करता? प्रार्थना. तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय. कशा करता? त्याच्याच करता की त्याला भजलं, त्याला स्मरलं की अंतःकरणामध्ये त्याच्याशी जो सुसंवाद आहे तो सुसंवाद आमच्या 4 चांगल्या आणि वाईट या गोष्टीमध्ये चांगल्याला तो अधिक चांगलं करेल, वाईटाला तो निराकरण करेल. म्हणजे त्याला पर्यायच नाही. आम्हाला उपासना पटत नाही, आम्हाला प्रार्थना पटत नाही, आम्हाला जप पटत नाही, आम्हाला देवाला नमस्कार पटत नाही. ही क्रिया आहे, पण मन कुठेतरी शरणागत झालं पाहिजे.
शरणागत मन होतं तेव्हा मन शुद्ध होतं, मन वृत्तीरहित होतं तेव्हा मन शुद्ध होतं, मन निस्वार्थ भावाने कार्य करतं तेव्हा मन शुद्ध होतं. आता परवा मला एक रस्त्याने, आजच परवा पण नाही, त्यांनी सांगितलं की हे बघा हो, रस्त्यावरती इतका कचरा आमच्या गल्लीमध्ये असतो, मी कुणाला काही म्हणत नाही, माझा मी जातो झाडू घेतो, आमच्या गल्लीतला सगळा कचरा गोळा करतो आणि त्या कोपऱ्यावर आणून ठेवतो. त्या बाईंना सांगितलं, बाई तुम्ही उचलता का, मी तुमच्या टोपल्यात घालून देऊ. म्हणाले मला एवढं समाधान मिळतं, कारण निरपेक्ष काम आहे, अपेक्षा कशाचीच नाही आहे, मला वाटतं मी करतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये सात्विकता दडलेली आहे. ती सात्विकता ज्याच्यातून बाहेर येईल, असे कर्म करत असेल तर कृती, विचार करत असेल तर विचार, आम्ही काही साधन करत असू तर त्या साधनामागची भूमिका, ही जर सात्विकतेकडे आम्ही प्रत्येक वेळी नेत गेलो, चित्त शुद्ध होत जातं. चित्त शुद्ध व्हायला लागलं, परमात्मा आमच्या अधिक जवळ येतो. तो जवळ आला तर आमच्या चित्तशुद्धीची प्रक्रिया वेगाने चालू करतो, तो करतो ना, आम्हाला करावं लागत नाही. म्हणून ते म्हणतात की जो हे सगळं जाणतो त्याच्याकरता कुणाला जाणावं लागतं, त्या उत्तम पुरुषाला जाणावं लागतं, त्या परब्रह्माला जाणावं लागतं, त्याच्यावर श्रद्धा ठेवायला लागतं. मनसाचलेनं, मन अचल ठेवून ईश्वराविषयीच्या ज्या धारणा आहेत त्या फार उत्कट ठेवायला लागतात. त्याच्यामध्ये इकडे इकडे घडलं की झालं, अहो असं झालं, मी 6 महिने झाले देवाची पूजा करायला लागले आणि बघा आपल्या घरामध्ये काहीतरी इतकं प्रतिकूल घडलं, म्हणलं जाऊ दे, कसली देवाची पूजा करायची, एवढे 6 महिने पूजा करून सुद्धा आपलं असंच होतं, काही त्याच्यात अर्थ नाही. म्हणजे करतानाही श्रद्धा नाही, करत असतानाही श्रद्धा नाही, सोडतानाही विचार नाही. त्यामुळे इथे त्यांना एक दृढ विचार पाहिजे. ते म्हणतात हे जे मनीषिणा किंवा हे जे वेदविद हे जे आहेत, हे जाणणारे आहेत, त्यांनी एक वेदांवर श्रद्धा ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी ईश्वराचा उल्लेख केला आहे ना, तो परमात्मा आहे ना, तो आमच्याकरता धावून येतो असं म्हटलंय ना, हे आम्हाला पुरेसं आहे, याच्यावर आमची श्रद्धा आहे. मग त्या श्रद्धेने ते आचरण करतात. जे जाणून घेतात ते काय करतात म्हणाले की वदंती विशंती यतयो वीतरागा, म्हणाले प्रयत्नपूर्वक यतयो, आणि जे पूर्णपणे आपल्या अंतःकरणामधून संसाराच्या मोहाविषयी पूर्ण दूर झालेले आहेत, ते असे वीतराग झालेले जे पुरुष आहेत, ते पुरुष यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत् ते पदम संग्रहेण प्रवक्ष्ये. म्हणाले ते मी तुला ते पद कसं काय प्राप्त होतं हे मी संग्रहेण प्रवक्ष्ये, तुला थोडक्यात सांग की ते कसे प्राप्त करून घेतात. आता आपण त्याच्याच करता म्हटलं की ते प्राप्त करतात, आम्ही आमच्या पातळीवरती कुठे पोचू शकतो, आम्ही इतपत पोचू शकतो. त्याच्या पुढे काय होणार असेल, ज्याचं त्याचं प्रारब्ध, ज्याचं त्याचं पूर्व सुकृत, आणि त्याचबरोबर त्याची या जन्मातली उत्कटता. या जन्मात ते सगळं मागचं आमच्यामध्ये न येता आम्ही पुढे थेट निघून जाऊ शकतो, जितकी त्याची कृपा घेऊ. असो, तो विषय आपण सोडून देऊ. मी आता तुला तत्ते पदम संग्रहेण प्रवक्षे, ते मी आता तुला संक्षेपाने सांगतो की हे असे योग्य पुरुष, असे अधिकारी पुरुष कुठे प्रवेश करतात, कुठे जातात, ते कशा प्रकारचा अधिकार प्राप्त करतात ते सांगतो. सकाळा जाणणे या जे लाणी, तिये जाणीवेची जे खाणी, तया ज्ञानी याची आयणी, जया ते अक्षर म्हणिपे. सकाळा जाणणे या जे लाणी, सगळ्या जाणण्याचं म्हणजे सगळ्या ज्ञानाचं, सकाळा जाणणे या जे लाणी, जे सगळं ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा करतात, तिये जाणीयेची जे खाणी. ज्ञानाविषयी उत्सुकता आपल्याला आहेच की नाही, जिज्ञासा. आपण काही ना काय ज्ञानेश्वरीत लिहिलं आहे, मग आपल्याला जरा ज्ञानेश्वरीमधलं थोडं थोडं हे काय आपल्याला वाटतं आता कधी एकदा ज्ञानेश्वरी होते आणि आपण दुसरा ग्रंथ वाचायला घेतो. उत्सुकता आहे आपल्याला, ज्ञानाच्या विषयीची लालस आहे. असं वाटतं आता हा ग्रंथ वाचू, तो ग्रंथ वाचू, तो ग्रंथ वाचू, इच्छा, ही उत्सुकता. म्हणाले असं जी जाणीयेची जे खाणी, जे केवळ त्या ज्ञानाचं खाणी आहे, म्हणजे सगळ्या ज्ञानांचा जो राजा आहे, असं जे हे अध्यात्मज्ञान आहे, तया ज्ञानियांची आयणी, जया ते अक्षर म्हणिपे. त्याची
त्याचं जे त्या ज्ञानांमधलं जे चातुर्य, जे शहाणपण, त्यातली श्रेष्ठता, त्याला काय म्हणावं? जया ते अक्षर म्हणिपे, जे अविनाशी असं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातून मनुष्य ज्ञान मिळवत राहतो, पण ते मिळवलेल्या ज्ञानाचं अंतिम स्वरूप काय आहे? आणि अक्षर ब्रह्माचं स्वरूप, हे त्याचं त्या ज्ञानाचं अंतिम स्वरूप आहे. मग ते इथे म्हणतात, चंड वातेही न मोडे, ते गगनची की पुढे, वाचूनी जरी होईल मेहुडे, तरी उरेल कैचे. म्हणाले, अहो आता या सगळ्या ज्ञानामध्ये तुम्हाला म्हणाले दृष्टांत देतो की आकाश हे कसं स्थिर आहे, ते हलत नाही, त्याला कोणी हलवू शकत नाही, त्याला कोणी बदलवू शकत नाही, ते जसं आहे तसं स्थिर, जसंच्या तसं आहे. आणि म्हणाले त्याच्यात येणारे जे ढग आहेत, ते ढग इकडून तिकडे तिकडून इकडे प्रवास करत राहतात. त्या ढगांच्या सारखाच जर आकाशसुद्धा प्रवास करायला लागलं असतं, तर त्या आकाशाला कोणी आकाश म्हटलं असतं का? त्याला आम्ही ढगच म्हटलं असतं. कारण ते ढग जसे येतात आणि जातात, तसं आकाश पण येतं आणि जातं असं आम्ही म्हटलं असतं. पण आकाश कसं टिकतं? अक्षय्य आहे. ढग आले काय नाही आले काय ते तिथंच आहे. तसं कुणी विचारलं काय, कुणी विचारलं नाही काय, म्हणजे माणूस जेव्हा जे आपल्याला जरा त्याच्या बुद्धीची थोडी कीव येते, की ज्याला वाटतं मी फार शहाणा आहे, मी फार हुशार आहे, तो म्हणतो छे हो मी त्या ईश्वराला मानत नाही. कोण तो ईश्वर? तो काय करतो? तो कुणाचं काय करतो? हे जेव्हा तो बोलतो तेव्हा एक गोष्ट आपल्या लक्षात येते की तू त्याला मानलं नाही मानल्याने काय फरक पडणार आहे? नफा नुकसान असेल तर ते तुझं आहे, त्याचं नाही आहे. तो आहेच, तो अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण करतोय, लोक निर्माण होत आहेत, मोठे चमत्कार निर्माण होत आहेत, त्याला काही फरक पडत. तुझ्या मानण्या न मानणारी त्याचं अस्तित्व बदलणार आहे का? तुझ्या मानण्या न मानण्यानी त्याच्या ठिकाणचं जे वास्तव आहे ते बदलणार आहे का? म्हणून ते इथे सांगतात वास्तव काय आहे लक्षात घ्या, ते अक्षर स्वरूप परमात्म्याचं, की जे वास्तव आहे. की ढग जातील, आकाश जात नाही, तसं काही निघून जाईल, सगळं निघून जाईल, पण जे जाणार नाही, हलणार नाही, ते अक्षय स्वरूप आहे. म्हणाले होईल मेहुडे तरी उरेल कैचे. म्हणाले हे जरी ढग नसले तरी सुद्धा आकाश तसंच आहे. तेवी जाणणे या जे आकळिले, ते जाणवलेपणेची उमाणले, मग नेणिवेची तया ते म्हणितले, अक्षर सहजे. तेवी जाणणे या जे आकळिले, आम्हाला समजताय ह्या स्थूल जगामधला व्यापार व्यवहार आम्हाला समजतोय. तर जाणणे या जे आकळिले, जे जाणून समजून आविष्काराला आलाय म्हणून, दिसतंय म्हणून, ऐकायला येत आहे म्हणून, कुणी सांगताय म्हणून, चित्रात पाहायला मिळतंय म्हणून. नाही तर जन्मभर अमेरिका जरी नाही पाहिली तरीसुद्धा अमेरिकेच्या बातम्या रोज पुण्यात बसून खेड्यात बसून मनुष्य ऐकतोय, कारण त्याला ते दिसतंय. इतक्या लांबचं असलं तरी त्याला दृश्य आहे. मग तो सांगतो की अमेरिकेत आज असं घडलं, तसं घडलं, केवढा भूकंप झाला, तिथे अमुक झालं, तिथे केवढा ॲक्सिडेंट झाला, तिथे काय केलं, त्यांच्या ज्या प्रेसिडेंटनी काय केलं, अध्यक्षांनी काय केलं. हे कसं आहे, कोणता का असेना, एक ज्ञानेंद्रियाचा भाग त्या ठिकाणी आम्हाला त्याची जाणीव देतोय. जे जाणवलेपणेची उमाणले, जे केवळ जाणीवेमधूनच समजलं जातं, ते काय आहे? हे स्थूल जगत आहे. आणि त्याचा अर्थ काय आहे? क्षर, नाश पावणारं. जे जे आमच्या जाणीवेला दिसतं आहे आणि आमच्या जाणीवेतून कळतं आहे, ते केव्हा तरी नष्ट होणारच आहे. त्यामुळे त्याला नष्ट होणं हे त्या क्षराचा गुणधर्म आहे, हे उमाणले जाणलं जातं. मग नेणिवेची तया ते म्हणितले, अक्षर सहजे. जे आम्हाला नेणीव, जे आम्हाला जाणता येत नाही, जे आम्हाला पाहता येत नाही. आता उपनिषदांनी सांगितलंय, ते वचन घेतलं, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. जिथे वाणी मनासहित परत येते त्या ठिकाणी काय पोचतं? काही पोचू शकत नाही. आम्ही तिथे पोचत नाही म्हणून आम्हाला ते कळत नाही. म्हणाले जे नेणिवेच आहे, म्हणजे ह्या जगामध्ये दोन गोष्टी आहेत, एक जाणीव आहे आणि एक नेणीव आहे. समर्थांनी भिक्षा मागितली आहे तर रामाला म्हणाले पावन भिक्षा दे रे राम, मला जी भिक्षा देणार आहेस
ती पवित्र दे. म्हणाले पहिल्यांदा काय, जाणीव आणि नेणीव या दोन गोष्टींमधला व्यापार आहे तो सगळा मागितला आहे त्यांनी सांगितलं आहे मला उत्तम सभाधीटपणा दे, चातुर्य दे, रूप दे, गुण दे, संपदा दे, बुद्धी दे, वैभव दे, सगळं सगळं दे. याच्यामध्ये त्यांनी कालच आम्ही बोललो की याच्यामध्ये त्यांनी फार सुंदर, त्यांना स्वतःला गायन हनुमंताचा अवतार आहेत. हनुमान उत्तम गाण्यातली सगळ्यात मोठी देवता हनुमान ही, आणि त्यामुळे हनुमंताचा अवतार, त्यांचाही आवाज सुंदर, सगळी वाद्य उत्तम, त्यांचं कीर्तन उत्तम. त्यांनी काय मागितलंय, दस्तक टाळी दे रे राम. मला दोन्ही दे, मला दस्तक पण दे, टाळी पण दे. दस्तक म्हणजे काय, आपण कोणाच्या दारावर जाऊन जे थाप मारतो, हिंदीमध्ये सिनेमा आला होता बघा दस्तक, की त्याच्या दारावर थाप मारणे, थाप ही दस्तक आहे. संगीतातली दस्तक काय आहे, सम आहे. समर्थ म्हणतात संगीतातली सम कधी चुकता कामा नये, मला ती कळली पाहिजे. समर्थ म्हणतात दस्तक दे तशी टाळी दे. टाळी मापन आहे, त्या लय आहे ती. आता समेपासून समेपर्यंत जाताना गायक आपल्या मांडीवरती थाप मारतो की नाही, तो मोजतच असतो त्या मात्रा मोजत राहणं काय आहे, टाळी आहे. दस्तक टाळी दे रे राम, की मला संगीतामधली लय पण दे आणि संगीतातली सम पण दे. योग्य ठिकाणी मी आलं पाहिजे. कारण समर्थांना काय आवडतं, सावधपण. आयुष्यात सगळ्या ठिकाणी समेवर येता आलं पाहिजे. नाही तर काही आम्ही करायला घेतलं, कुठेतरी घरंगळलो, कुठेतरी भलतीकडेच आम्ही गेलो, असं नाही होतं. बंदिस्त आहे जीवनाला, ते बंदिस्त, पण ती चौकट आलीच पाहिजे. समर्थ त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय जाणीव नेणीव दे रे राम. दोन्ही दे. मला हे जाणीवेच्या पातळीवरती जगाचं आकलन दे, नेणीवेच्या पातळीवरचं पण आकलन दे, की जे मला कळत नाही पण असं काय आहे. आता इथे सूक्ष्म सृष्टी आहे. आज आमचं असंच बोलताना खूप तिथे सगळ्यांना आम्ही हसलो, म्हणजे खूप सगळ्यांना हसायला आलं की आता आपण वावरतोय आपल्याच बरोबर इथे एक दुसरं जग चालू आहे सूक्ष्म, की त्या सूक्ष्म जगतामध्ये श्रेष्ठ पुरुष असतील, त्या सूक्ष्म जगतामध्ये कुणी अतृप्त असतील, त्या सूक्ष्म जगतामध्ये कुणी कुठे येऊन जात असेल, माहीत नाही आपल्याला. इथे ह्या सृष्टीमध्ये, इथे ह्या स्थानावरती आणखीन काय व्यापार चाललेला आहे आपल्याला कल्पना नाही. कारण असं आहे, हे जग आपलं स्थूल आहे. हे स्थूल जग कशामधनं कळतं, जाणीवेतून कळतं. सूक्ष्म जग कशातून कळेल, नेणीवेतून कळतं. फार आपल्याला लांब जायलाच नको. आपल्या देहामध्ये असणारं जे सूक्ष्म जगत आहे, आमच्या रक्तामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या पेशी आहेत. आम्हाला का पॅथॉलॉजिकल टेस्ट घ्यायला लागते, तर आमच्या डोळ्यांनी दिसत नाही. आमच्या डोळ्यांनी बघून आम्ही त्याचा उहापोह करू शकत नाही. मग डायबिटीज आहे की नाही ओळखायचा कसा, आम्ही पॅथॉलॉजी केल्याशिवाय कशी कळेल. म्हणजे आम्हाला पॅथॉलॉजिकल टेस्ट करायला पाहिजे. म्हणजे आमच्या व्यवहारातले ह्या फार सूक्ष्म आहे. आपण म्हणतो हल्ली काय हो, हल्ली इतकं सगळं सोफॅस्टिकेटेड मशिनरी अवेलेबल आहे की आता काही तपासायचं म्हटलं तर काही लांब राहिलं नाही. म्हणजे स्थूलातलं सूक्ष्म आम्ही पाहतो तर आम्हाला असं वाटतं आम्ही कितीतरी मिळवलं. या सूक्ष्मातलं सूक्ष्म बघायला गेलो तर आधी ती सूक्ष्म सृष्टीच आम्हाला कळत नाही, ती कळली पाहिजे. तेव्हा समर्थ सांगतात की तू आम्हाला नेणिवेतली सृष्टी पण कळू दे. ती कशी आहे सृष्टी, तिचा व्यापार काय आहे. आता सगळ्याच वेळी काही इथंच कुणी बसलंय असं म्हणायला नको आहे, पण इथे ह्या वातावरणामध्ये कोणत्या प्रकारची शक्ती भरली आहे, त्या शक्तीमुळे कोणत्या प्रकारची कृपा इथे होऊ शकते, त्याचा लाभ आम्हाला कसा होऊ शकतो. अनेक गोष्टी आहेत, अनेक प्रकारांनी आहेत. त्या त्या स्थानावरती ते संस्कार झालेले असतात आणि त्या संस्कारांचे लाभ आपल्याला होत असतात. तर समर्थ म्हणतात जाणीव नेणीव आहे ना, ही दोन्ही तर मला देच, पण त्यांनी मागितलंय काय, मज न कळे ते दे रे राम. मला कळतच नाही तुला काय मागावं ते. जे मला मागायचं कळत नाही ना, कारण हे सगळं मी माझ्या कल्पनेत बसवतो, पण जे माझ्या कल्पनेच्या पलीकडे आहे ते मी मागू नाही शकत. आणि त्यामुळे मज न कळे ते दे रे राम. आणि अशी ती पावन भिक्षा आहे. तसं त्यांनी इथे म्हटलं आहे, माऊली म्हणते की
जे जाणीवेचं क्षर जगत आहे ते मला कळतं आहे. नेणिवेचं जे जगत आहे त्याची मी व्याख्या करून तुला सांगतो. म्हणजे अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सांगतात, ते म्हणतात त्याला तू अक्षर आहे असं समज. मग नेणिवेची तया ते म्हणितले अक्षर सहजे स्वाभाविक. सहजे म्हणजे स्वाभाविकरित्या त्याला तू अक्षर म्हणशील. म्हणून वेदविद नर. वेदविद वेदाला जाणणारे, विद म्हणजे ज्ञान, वेदज्ञानी नर म्हणती जया ते अक्षर. ते ज्याला अक्षर असं म्हणतात ते प्रकृतीसी पर. पर म्हणजे श्रेष्ठ. ते काय आहे? प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे प्रकृतीची कक्षा कशाची आहे? क्षर. प्रकृतीची कक्षा क्षर आणि त्याच्या पलीकडे असलेलं अक्षर. मग नेणिवेची ते प्रकृतीसी पर परमात्म रूप. ते परमेश्वराचं स्वरूप आहे. आणि विषयांचे विष ओलांडुनी. हे विषय जणू काही विषच आहेत. त्या विषयांचं विष ओलांडून जे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देऊनी. ते प्रत्येक देहातल्या अवयवाला प्रायश्चित्त शब्द किती छान वापरला आहे बघा. त्यांनी शासन, दंड, संयम, नियमन, दमन कोणताही शब्द वापर, त्यांनी त्याला प्रायश्चित्त शब्द वापरला. की सर्व जी इंद्रिय आहेत, प्रायश्चित्त केव्हा होतं? जेव्हा चुकलं आहे हे कळलं आहे. कळल्यानंतर ही चूक तिचं परिमार्जन करा. शास्त्र सांग. खूप छान शास्त्राचे उलगडा काही काही वेळा होतात आपल्याला. आपल्या शास्त्रात असं सांगितलं आपलं चुकलं. कधी कळून चुकलं, कधी न कळून चुकलं, अनाहूतपणे काही चूक झाली, अनावधानाने चूक झाली, पण चुकलं आहे. कारण हात समजून उमजून विस्तवावर टाकला का न समजता टाकला तर भाजायचं काम तेच आहे. हाताला होणारा दाह होणारच आहे. हा आपला तत्त्वज्ञानामधला नेहमी दिला जाणारा दृष्टांत, की त्याचं फळ भोगावंच लागतं. आम्ही कळून केलं का न कळून केलं हा विषय नाही, पण जे घडलं ते आम्हाला त्रासदायक आहे, आमचं चुकलं आहे, तो आम्हाला दोष आहे, त्या दोषाचं भोग भोगावा लागेल. मग भगवंता त्या दोषाचा भोग भोगायला लावू नकोस. कारण मला आता काय झालं आहे? पश्चात्ताप झाला आहे. कारण मी चुकलो, हे जे मी केलं हे बरोबर नाही केलं हे मला कळलं आहे आणि त्यामुळे काय झालं आहे? मला झाला आहे पश्चात्ताप. म्हणून पश्चात्तापानंतर मनुष्य जी कृती करतो ती काय? ती प्रायश्चित्त. आता पश्चात्ताप मी आता पुन्हा असं कधीही करणार नाही हं, म्हणून तो प्रायश्चित्त घेतो. म्हणून आपल्याकडे प्रायश्चित्त विधी आहेत, की अमुक एक झालं आहे त्याचा हा प्रायश्चित्त विधी, की जा गंगेवर जा, आंघोळ करा, 1000 जप करा किंवा एवढा गायत्री करा, हा त्याचा प्रायश्चित्त विधी आहे. आता आपल्याला पटेल न पटेल पण आपल्याला एक उदाहरण सांगते, की एखाद्या ठिकाणी एखादा मनुष्य साधना करतोय आणि तो आपल्या खानपान सगळ्या बाबतीमध्ये खूप शुचिता सांभाळतोय. तो सगळ्याच प्रकाराने आपल्या हाताने भोजन बनवतो, हे करतो ते करतो. पण जवळची मंडळी आहेत, काहीतरी आहे, आता जाणं भाग आहे आणि हे योग्य वाटतं आहे की गेलं पाहिजे. पण आता श्राद्धाचं भोजन घेणं पुन्हा सदोष आहे, पण घ्यायला पाहिजे असं वाटतं आहे म्हणून श्राद्धाचं भोजन घ्यायला गेलेलं आहे. आता समजून उमजून साधना करत असताना सुद्धा ते भोजन स्वीकारलं आहे. मग तो म्हणतो ठीक आहे, या भोजनाचा मी स्वीकार केला आहे, आता घरी येऊन काय करीन मी? प्रायश्चित्त घेईन. मग तो काय करतो? घरी येऊन 1200 गायत्री करतो आणि तो म्हणतो की त्याचा परिहार करा. म्हणजे शास्त्रांनी सांगितलं आहे की तुम्ही घरी आल्यानंतर 1200 गायत्री करा, केलेल्या कर्माचा परिहार करणं या माध्यमातून शक्य आहे. मग आता त्यांनी काय सांगितलं इथे? सर्व इंद्रियांना प्रायश्चित्त द्या. सर्व इंद्रियांनी आजपर्यंत जे काही केलं त्या प्रत्येकाचा झाडा देत बसायचं आहे का? माऊली आपल्याला सांगते आता हे कर्माने भोगत बसायचं आहे का? पुढच्या जन्मात इतकं भोगू, त्याच्या पुढच्या इतकं, त्याच्या पुढच्या. ते म्हणतात आता आम्हाला इथं शॉर्टकट द्या, आम्हाला ते भोगण्याकरता आणखीन 25 जन्म घ्यायला लावू नका. आत्ता इथे आम्ही काय करतो? पश्चात्ताप दग्ध झालेले आहोत. म्हणून आपला शब्द किती छान आहे बघा. पश्चात्तापाने दग्ध झालं म्हणजे जाळून निघालं.
एकदा पश्चात्तापामध्ये आम्ही तो आमचं कर्माची आहुती टाकली की ते कर्म कशात जळलं? पश्चात्तापात. तत्वज्ञानामध्ये कर्म कशात जळतं? ज्ञानाग्नीमध्ये. ज्ञानाग्नीपरी दह्यते. ज्ञानाच्या अग्नीमध्ये कर्म जळून जातं. आता एवढं ज्ञान आम्ही कुठून आणावं? पश्चात्ताप आणू शकतो. माऊली सांगते आम्हाला पश्चात्ताप होऊ शकतो. पश्चात्तापात टाकून द्या ते सगळं. म्हणून सर्व इंद्रियांचं सर्व कर्म आम्ही पश्चात्तापात टाकलंय. म्हणून आपल्याकडे शब्द काय? पश्चात्ताप दग्ध. आता मी त्या पश्चात्तापाने दग्ध झालो आहे, पळून निघालो आहे. म्हणजे माझा जो दोष आहे ना तो आता कमी झाला आहे असं तुम्ही समजा. समोरच्याला आपण सांगतो अहो मला आता पश्चात्ताप झाला आहे, आता माझा स्वीकार करा, आता मला क्षमा करा. म्हणजे मागचं आहे ते आता सोडा, ते सुटेल. माऊली म्हणतात ज्ञानाचा मार्ग तुम्हाला फार वरचा आहे. सामान्य माणसाकरता विषय सांगतायत. सामान्य मनुष्य पश्चात्तापाने शुद्ध होऊ शकतो. म्हणून इथे हा जो पश्चात्ताप आहे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देऊनी. आता त्या पश्चात्तापाची कृती काय? मनाच्या पातळीवर पश्चात्ताप आहे, पण मनाने केलं नाही, कृतीने करा. आपल्याकडे आचार धर्म फार महत्त्वाचा नाही. मनाचे खेळ नाही उपयोगाचे. मी रोज म्हणेन नाही मी असं करीन, मी तसं करीन काय माहीत नाही. करा, तेवढं नाही केलं तर एवढं करा, पण करा. म्हणून आमच्याकडे विनोदाने नेहमी म्हणतात, कोणी म्हटलं लग्नाला येऊ शकत नाही हो, पण काय करू माझी फार इच्छा आहे, मी अगदी मनाने तुमच्या लग्नातच आहे. नाही नाही, तुम्ही मनाने नसलात तरी चालेल, शरीराने या. तसं आहे ते की शरीराने कृती होऊ दे आधी. सगळ्या साधन मार्गाचं सुरुवातीचं तत्व काही असेल, आधी शरीर, त्याला पडले वळण इंद्रिया सकाळा. इंद्रियांना वळण लावावंच लागतं त्यांच्या वळणाशी. म्हणून सर्वेंद्रिया प्रायश्चित्ती. त्याचं प्रायश्चित्त आहे, त्याचं प्रत्यक्ष स्वरूप काय आहे? इथं हा झालेला पश्चात्ताप आहे ते त्याचं प्रत्यक्ष स्वरूप आहे. म्हणून हे प्रायश्चित्त घेऊन तो झालेला जो पश्चात्ताप आहे, म्हणजे मागे झालेला जो ताप आहे, पश्चात होणारा जो पुढे येणारा जो ताप आहे, तो देऊनी आहाती देहाची या बैसोनी झाडातळी. म्हणाले आम्ही सगळ्या इंद्रियांना प्रायश्चित्त देऊन, म्हणजे त्यांना त्या सगळ्या दोषातून मुक्त करून. आता आपण बोलता बोलता अर्धवट बोललो, तेवढं एकच वाक्य पुरपुरू की पश्चात म्हणजे नंतर येणारा जो ताप आहे. कारण आधीच्या कर्मांचा, पूर्वकर्माचा जो ताप आहे ना, तोच ताप आम्हाला आता भोगायला लागणार. म्हणजे आम्ही कशाच्यामध्ये प्रायश्चित्ताला ठेवलं? पूर्वकर्म आणि पश्चात कर्म. पूर्वकर्माचं भोगायचं जे फल आहे ते पश्चात येणारं जे आहे, जे प्रायश्चित्त, त्यानंतर येणारं जे पश्चात येणार आहे तो पश्चात ताप आहे. मागून येणारा त्याचा ताप आहे, ते जे आम्हाला तापकारक होणार आहे त्याच्यामध्ये काय ठेवलंय? प्रायः चित्त. तर जे काही मध्ये करतो आहोत कर्म, ते आम्ही पुन्हा पुन्हा त्या चित्ताला शुद्ध करण्याकरता केलेलं कर्म आहे. म्हणजे आमच्या पूर्वकर्माचे मागून होणारे जे ताप आहेत, पश्चात ताप आहेत, ते ताप वाचावेत म्हणून आम्ही काय घेतो? प्रायश्चित्त. ते प्रायश्चित्त घेऊन मी आमची सगळी इंद्रिय आम्ही शांत केली आहेत. त्या इंद्रियांचे सगळे दोष आम्ही घालवून टाकलेत. आहाती म्हणजे प्रायश्चित्त देऊनी आहाती देहाची या बैसोनी झाडातळी. आता असं प्रायश्चित्त देऊन राहिलेली जी आमची इंद्रिय, त्या इंद्रियांनी युक्त असणारा आमचा जो देह, म्हणाले इथे आहाती देहाची या बैसोनी झाडातळी. देहरूपी झाड, त्या झाडाच्या तळाशी म्हणजे त्या झाडाच्या सावलीत किंवा त्याच्या खाली, झाडाखाली आम्ही बसलो आहोत. ते यापरी विरक्त जयाची निरंतर वाट पाहत. म्हणाले ते कसे कसे बसलेले देहाच्या तळी? असे विरक्त पुरुष जे आहेत ते जयाची निरंतर वाट पाहत, परब्रह्माची वाट पाहत ते निष्काम पुरुष बसलेले आहेत. परब्रह्माची वाट पाहत
निष्कामासी अभिप्रेत. त्याला अभिप्रेत आहे काय? त्या परब्रह्माची वाट पाहणं. म्हणाले अभिप्रेत सर्वदा जे कायम मिळवायचं आहे त्या परब्रह्माची वाट पाहत बसलेत. जयाची या आवडी न गणिती ब्रह्मचर्याची साकडी. ज्याच्या आवडी करता 24 तास त्या परब्रह्माच्या चिंतनामध्ये राहणं हे काही इतकं सोपं नाही. जगातले सगळे मोह सोडून सातत्याने त्याच्या स्मरणात राहणं अवघड आहे. पण इतकं खडतर व्रत सुद्धा ते केवळ तो प्राप्त व्हावा म्हणून करतात. निष्ठुर होऊनी बापुडी इंद्रिये करीती. इंद्रियांची गय करत नाहीत, निष्ठुर बनतात. त्या इंद्रियांची हौस आहे, ती हौस पुरवायला जात नाही. म्हणाले त्यांना आपल्या नियंत्रणात ठेवून सगळ्यांना एकाच दिशेने, माऊलींच्या भाषेमध्ये माऊली विषय विसरत नाहीत. कुठे घेऊन चाललेत? प्रत्याहार. सगळ्या इंद्रियांना त्यांच्या आहारापासनं मागे ओढून घेणे, त्यांना मुरडून हृदयामध्ये परमेश्वराच्या ठिकाणी ठेवणे. म्हणाले इंद्रिये करीती. ऐसे जे पद दुर्लभ आणि अगाध, जयाची थळीयेचे वेद चुबू कळीले ठेले. म्हणाले असं हे जे पद आहे इतकं सोपं आहे का? या श्रेष्ठ पुरुषांनी प्राप्त करण्यासारखं असलेलं हे जे पद आहे ते दुर्लभ आहे, अगाध आहे. त्याची व्याप्ती आपण समजू शकत नाही, त्याचा आनंद आपण समजू शकत नाही, त्याच्या फलाचं स्वरूप आपण समजू शकत नाही. जयाची थडीयेचे वेद सुब कळीले ठेले. या आईलच थडी, अलीकडेच किनाऱ्यावर वेद नुसते कुठे राहिले? म्हणाले त्या ठिकाणी गटांगळ्या खात राहिलेले आहेत. अलीकडच्याच तळ, ते काही त्या पलीकडच्या तळाला जातच नाही. कारण त्रैगुण्य विषया वेदा, निस्त्रैगुण्यो भव अर्जुन. त्रिगुणामध्ये असणारे वेद आहेत ते त्या निस्त्रैगुण्यापर्यंत कसे पोचतील? म्हणजे त्या किनाऱ्याला ते जाऊ शकत नाहीत. ते आईला थडीलाच गटांगळ्या खात आहेत. ते पुरुष होती. ते म्हणजे जे असे लोक आहेत ते पुरुष म्हणजे परब्रह्म. जे या परिलया जाती तरी पार्था हेची स्थिती एक वेळ सांगो. म्हणाले अशा प्रकारे हे जे पुरुष आहेत जे अशी साधना करतात ते परमात्म स्वरूपच होतात. आणि अशाच प्रकारे म्हणजे वरती सांगितलं आहे त्या प्रकारे जसं आपण म्हटलं ना का झाकलीये घटीचा दिवा, असेच शांत होऊन जीवनही तसंच जगून निघून जातात. तेथे म्हणाले या परिलया जाती पार्था हेची स्थिती एक वेळ सांगो. म्हणाले हे अर्जुना ही स्थिती तुला मी सांगतो, एकदा सांगतो म्हणाले. तेथे अर्जुने म्हणितले स्वामी हेची म्हणावया होतो पामी, तव सहजे कृपा केली तुम्ही तरी बोली जे काजी. म्हणाले मी तुम्हाला हेच सांगणार होतो की तुम्ही मला का कसे ते त्या स्थितीला प्राप्त होतात ते एकदा मला तुम्ही सांगा समजावून. तर म्हणाले तुम्ही होऊनच मला बोललात, परी बोलावे ते अति सोहोपे. पण जे बोलाल ते फार गुंतागुंतीचं बोलू नका, अगदी सोपं बोला असं अर्जुनाने भगवंताला सांगितलं. ते तर म्हणितले त्रिभुवन दीपे. त्रिभुवनाला प्रकाशित करणारा असा जो परमात्म स्वरूप साक्षात परमात्मा जो भगवान श्रीकृष्ण तो म्हणाला तुझं काय नेणो संक्षेपे. म्हणाले मी तुला ओळखत नाही का? तुला कसं सांगायचं हे मला कळत नाही का? सांगे ना ऐक. तुझं काय नेणो, मी काय तुला समजत नाही? तुला संक्षेपातच सांगणार आहे, तुला फार घोटाळ्यामध्ये पाडणार नाही आहे. तरी मना या बाहेरीलीकडे या वयाची सावी या सवे मोडे, हे हृदयाचा डोही बुडे तैसे कीजे. आता त्यांनी सांगितलं ह्या मनाची जी उपजत धाव बाहेर जाण्याकडे आहे. बाहेर काय आहे? ही आमची बहिःकरणं आहेत 10, 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय, त्यांची ओढ ह्या जगाकडे आहे. आणि ही 10 इंद्रियांच्याकडे ओढ कोणाची आहे? मनाची आहे. मन त्यांच्याबरोबर धावत आहे. वा वा सुंदर फुलं दिसली, चला गजरा घ्या. वा वा खूप चांगले कपडे दिसले, विकत घ्या. वा वा खूप छान पदार्थ दिसले, चला खा. सगळं मन लगेच होच म्हणतं प्रत्येकाला. त्याची धाव पण बाहेरच आहे. आणि म्हणून मनाची धाव बाहेरली याकडे, तेही बाहेर आहे. तर म्हणाले हे इंद्रियांच्या बरोबर मन बाहेर आहे. यावयाची साविया सवे मोडे. म्हणाले यावयाची या सगळ्याची साविया सवे मोडे, या सगळ्यांची पूर्णपणे सवय मोडावी. हे हृदयाचा डोही बुडे.
याला हृदयाच्या डोहामध्ये बुडवून टाकावं तैसे कीजे. मनाचं जे बहिर्गामित्व आहे ते सोडून त्याला अंतर्मुख करणं, ही जी सवय आहे किंवा हा जो विचार आहे किंवा ही जी साधना आहे ती करावी, ती घडावी असं भगवंतांनी सांगितलं. सर्व द्वारांनी संयम्य मनोहृदी निरुध्यच मूर्ध्याधायत मनाः प्राणमस्थितो योगधारणम. म्हणाले सर्व द्वारांचा संयम करून, म्हणाले 9 द्वार देह आहे, त्या 9ही द्वारांचा संयम करून मनोहृदी निरुध्यच, मन हृदयामध्ये निरुद्ध ठेव, म्हणजे निरुद्ध त्याला अडकवून ठेव, संयमित ठेव, त्याचा निरोध कर हृदयामध्ये. म्हणाले इथे काय कर, मूर्ध्याधायात मनः प्राणमस्थितो योगधारणात. आता प्राण जो आहे तो मूर्ध्नी आकाशामध्ये ठेवून म्हणाले प्राणमस्थितो योगधारणम, जोडला जा, योगाची धारणा कर. आता योगाच्या मध्ये स्थित होऊन, धारणम, धारणा म्हणजे स्थिती, हे आपण कायम लक्षात ठेवायचं की ती स्थिती आपण प्राप्त करून घेतली पाहिजे. म्हणजे योगामधली धारणा, ध्यान आणि समाधी यातलं धारणा कायम लक्षात ठेवायचं की जो आपण जगामध्ये व्यवहार करताना, अनुभव घेताना किंवा वावरताना, जे काही आपले उद्योग व्यवसाय असतील ते करताना आमची एक धारणा पक्की पाहिजे. एक साधी धारणा ही साधा आपलं एक काम आहे, ते काम नीटनेटकं झालं पाहिजे, ही एक धारणा. कामामध्ये वेळ राखली पाहिजे, दुसरी धारणा. काम करताना कुणाला दुखवलं न पाहिजे, तिसरी धारणा. अशा धारणा आहेत की आपण मग ते काम करत असताना 4 लोक आहेत आपल्याबरोबर काम करतायत, आपण पण काम करतो, सांभाळून घेऊन त्यांना काम करावं, वेळेत त्यांचं काम करावं, आपण इथे काम मनापासून करावं, ते काम अधिकाधिक चांगलं होईल याचा प्रयत्न करावा. लहान लहान काम आहे, पण ते अधिकाधिक चांगलं कसं करता येईल त्याचा मनुष्याने प्रयत्न करणे, त्याला त्यांनी योगधारणा असं म्हटलंय की जे करू त्याच्यामध्ये आम्ही स्थिर राहिलं पाहिजे. परी हे तरीच घडे जरी संयमाची अखंडे सर्व द्वारी कवाडे कळासती. व्यवहारात पण आपल्या लक्षात येतं. आपण मुलांना, पुढच्या पिढीला आपण तक्रार का करतो, मुलांना नावं का ठेवतो, कारण ते नियंत्रित वागत नाहीत म्हणून, आणि आपल्या वागण्याला एक शिस्त आहे म्हणून आपण एक काटेकोरपणे स्वीकारलेलं आहे. आता जो काटेकोरपणा स्वीकारलाय त्यांनी काय होतं, सगळी कामं योग्य प्रकाराने होतात, सगळ्या कामांना एक शिस्त येते, त्याच्यामध्ये जे संतुलन राहतं ते मनुष्याला समाधान देतं. आता आजकालची मुलं म्हणतात त्याच्यात काय आहे, जसं असेल तसं, जसं होईल तसं, जेव्हा होईल तसं, ज्याच्याकडून होईल तसं. नाही झालं नाही म्हणलं, अरे केलं नाही, ओके ओके, सगळंच ओके आहे, तिथे भानगडच नाही, दुसरं काही झालं नाही, चुकलं, सॉरी भानगड नाही, आता फक्त ओके. मधल्या काळात निदान सॉरी तरी होतं, आता सॉरी शब्द गेलाय, आता सगळ्यातनं थँक्यू पण गेलाय, सॉरी पण गेला, आता फक्त ओके ओके राहिलाय शिल्लक. सगळं ठीक ठीक आहे, जे चाललंय ते ठीकच आहे. तर जे चाललंय ते ठीक आहे एकदा स्वीकार केला की त्याला शिस्तीत आणता येत नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलं की आपण साधं जीवन जगतो, हे जगताना सुद्धा आपण जेव्हा व्यवस्थित असतो असं वाटतं किंवा चाललंय हे व्यवस्थित चाललंय असं वाटतं, तेव्हा आपल्याला सुद्धा सगळ्या बाजूनी संयमच करावा लागतो. त्या संयमाशिवाय आपलं कामसुद्धा शिस्तीत होऊ शकत नाही. सकाळी उठले आपले 8:30, 9, 10 वाजले, नुसतं टी व्ही, नाहीतर मोबाईल, नाहीतर लॅपटॉप घेऊन बसले, 11 वाजले, 12 वाजले तरी कशाला हालचाल नाही, मग कसं व्हायचं. म्हणजे हे सगळं जे आहे, प्रत्येक गोष्टीला जर शिस्त यायची असेल तर त्याला संयमाची आवश्यकता आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की इथे क्षर अक्षर, प्रकृती किंवा व्यावहारिक जीवन, पारमार्थिक जीवन असं काही नाही. प्रत्येक गोष्ट योग्य प्रकाराने होण्याकरता संयमाची आवश्यकता आहे. परी हे तरीच घडे जरी संयमाची अखंडे सर्वद्वारी कवाडे कळासती. सगळ्या बाजूनी संयमाची दारं
लावून त्याची कवाडं, त्याच्या जे हे आहेत कवाडं आहेत ती बंद करून टाकायची. म्हणजे त्याचे जे खापे आहेत, दरवाजे आहेत, ते बंद करायचे. सहजे मन कोंडले, त्यामुळे मनाला कोंडलेलं आहे. म्हणून आपण म्हणतो ना, काही काही मुलांच्या बाबतीत, नाही ही मुलं अगदी फोकस्ड आहे असं कोणाबद्दल म्हणतो, नाही नाही तिच्या काय कमिटेड आहे, त्यांना कमिटमेंट माहिती आहे. म्हणजे काय फोकस्ड आहे, म्हणजे ती इकडं तिकडं बघणारच नाही. एकदा एक काम घेतलं म्हणजे ते कामच करणार, त्याच दिशेने त्यांचं विचार चालू राहणार. तसं त्यांनी सांगितलं, बाकी काही नाही वेगळं, की तुम्ही कमिटेड राहा. आपल्याला काय करायचं आहे, सकाळी उठून 8 वाजता आंघोळ करायची, कमिटमेंट पाहिजे. आज 8 वाजता, उद्या 4 वाजता संध्याकाळी, परवा आंघोळीला ड्रॉपच केली आहे, तेरवा मग करू बघू काय ते. इतकं मुलांच्यामध्ये आपण पाहतो की कुठलीच शिस्त मुलं पाळत नाहीत. असं बेशिस्त जीवन नाही चालू शकत. त्यांनी सांगितलं की ही सगळी सहजे मन कोंडले, हृदयीची असेल उगले, जैसे करचरणी मोडले, परिवरून संडी. म्हणाले सहज मन कोंडलं म्हणजे अशा प्रकारे जर मनाला कोंडून ठेवलं तर हृदयीची असेल उगले, तर ते अर्थातच हृदयाच्या ठिकाणी जाऊन राहतं. म्हणजे मन आतच राहतं, ते बाहेर जात नाही किंवा त्याला बाहेरचा मार्ग शिल्लक राहत नाही. आता लगेच उदाहरण, जरा माऊली इतका कधी कठोर ते देत नाही, पण इथे थोडा कठोर आहे दृष्टांत. ते म्हणाले जर हातपायच मोडले तर मनुष्य घर सोडून कुठं बाहेर जाणार आहे. तसं या इंद्रियांना फार मोडूनच टाकलं आहे, त्यांना बाहेर जाऊच दिलं नाही आहे. तैसे चित्त राहिली या पांडवा, प्राणांचा प्रणवूची करावा. म्हणजे अशा प्रकारे चित्त बिलकुल बाहेर जात नाही. ही स्थिती निर्माण झाली की काय करावं, कसे शब्द वापरलेत बघा. प्राणांचा प्रणवूची करावा. प्राण म्हणजे श्वास. आता श्वास घेणे म्हणजे बाहेरून ऊर्जा आम्ही आत घेतो, तर ती जी ऊर्जा आम्ही आत घेणे, ती घेताना काय करावं, त्याचा प्रणवूची करावा. तिथे प्रणवाचं स्मरण करावं, ओंकाराचंच स्मरण करावं. आता म्हणून तर स्वामी स्वरूपानंदांच्या ज्ञानेश्वरीमध्ये सगळ्या सोहम साधनेवरती उभारलेले ज्ञानेश्वरीचे अभंग आहेत त्यांचे. कारण त्यांची साधनाच सोहम साधना आहे. फक्त त्यांनी त्याचा अवघडपण मोडून नामावर बसवलं. त्यांनी नाम दिलं, जय जय रामकृष्ण हरी घ्या, काय त्यांनी वैयक्तिक दिलेला जो गुरुमंत्र असेल तो घ्या, पण साधना कशी करा, तो नामाची साधना श्वासाबरोबर करा. त्यांनी सोपा मार्ग त्यांच्या दृष्टीने, त्यांनी त्या योग मार्ग आणि भक्ती मार्गाचं एक उत्तम असं संमिश्रण आपल्या पुढे ठेवलं. आणि ते म्हणतात की का असं करा आणि हे केव्हा होईल, श्वासाबरोबर. गदी माडगुळकरांचं आपल्याला आवडणारं वचन, जन्मभरीच्या श्वासाई तुके, वेचियले हरिनाम, बाई मी विकत घेतला श्याम. जन्मभराचे जेवढे श्वास आहेत त्या प्रत्येक श्वासाबरोबर हरिनाम आहे. कारण प्रत्येक श्वास हा नामाबरोबर आहे. तो केव्हा होईल त्याची स्थिती आधी सांगितली, अधिकार सांगितलाय की मन बाहेर धावतच नाही आहे. जेव्हा मन बाहेर धावत नाही आहे त्याच वेळी श्वासावर नाम बसेल. म्हणजे आता दुसऱ्या बाजूने म्हणू की जेव्हा स्वामी स्वरूपानंद सांगतात की श्वासाबरोबर नाम घ्या, तेव्हा ते आम्हाला अभ्यास करायला शिकवतात की मन बाहेर धावता कामा नये. आम्ही श्वासाबरोबर नाम घेतलं म्हणजे मन बाहेर आमची उलटी स्थिती नाही आहे. मन आत कोंडलं आहे आणि आम्ही श्वास घेतो ही आमची स्थिती नाही आहे. आमचं मन 10 दिशा धावत आहे. मग ते धावू नये म्हणून काय करा, ते म्हणतात ते धावू नये म्हणून श्वासागणिक भगवंताचं नाव घ्या. आणि गदिमांनी किती सुंदर सांगितलंय, जन्मभरीच्या श्वासाई तुके वेचियले हरिनाम. केवढा अधिकार आहे ना, बाई मी विकत घेतला अशा. का नाही भगवंता प्राप्त होणार, का नाही भगवंत वश होणार. तर इथे त्यांनी म्हटलंय की मग अनुवृत्ती पंथे आणावा. मग अनुवृत्ती पंथे, आता आपल्याला माहिती आहे अनु म्हणजे अनुसरण आणि वृत्ती, वृत्ती म्हणजे तरंग, तरंग उत्पन्न होणार. अनुवृत्ती पंथे त्याचा मार्ग. अनुवृत्ती पंथे आणावा मूर्ध्नीवरी, म्हणजे काय करत राहावं, अनुवृत्ती पंथे, हळूहळू तो त्याचा जो मार्ग आहे श्वसनाचा
त्या मार्गाने पुढे पुढे जात जसं योगामध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे त्याचा अभ्यास करत मार्गक्रमण करत कुठे आणावा, ह्या मूर्धनी स्थानापर्यंत त्या श्वासाला घेऊन यावं. आता पुन्हा वाचूया ही ओवी. आता इथे त्यांनी म्हटलंय तसं की सहजे मन कोंडले हृदयीची असेल उगले, जैसे करचरणी मोडले परिवरून संडी. हात आता पक्क बसून राहिलं, कारण हातपाय मोडलेले आहेत, आता चालायला काही जागा नाही, एका जागेवर बसण्याखेरीज काही इलाज नाही. तैसे चित्त राहिली या पांडवा, त्याच्यासारखं जर आमचं चित्त राहिलं तर प्राणांचा प्रणवूची करावा. आता प्राण आत घ्यावा, श्वास घ्यावा, आम्ही बाहेरून ऊर्जा घ्यावी असं म्हणूच नाही, आम्ही बाहेरून प्रणवच घेतोय असं म्हणावं, आम्ही बाहेरून ओंकारच घेतोय असं म्हणावं. मग अनुवृत्ती पंथे आणावा. मग जो मार्ग तुम्हाला शिकवलेला आहे, माऊली म्हणत होता त्याची मी पुन्हा आवृत्ती करत नाही, कारण मागे झाली आवृत्ती करून दोन चार ह्याच्या मागे, मला वाटतं इथे 10 नाही काहीतरी 7व्या का 8व्यामध्ये आपण घेतले, असो आपण आजचा हा पुरा करू. तर म्हणाले अनुवृत्ती पंथे आणावा मूर्धनीवरी. म्हणाले त्याच जो मार्ग सांगितला आहे त्या मार्गाने त्या श्वासाला गती द्यावी आणि त्याला अनुसरावं. आणि तो कशी आहे? वृत्ती. वृत्ती कुणाची? प्राणाची. आता प्राण नाही राहिला, आता तो ओंकार झाला. त्या ओंकार स्वरूपाला आलेला जो प्राण आहे त्याला अनुवृत्ती. आता त्याला अनुसरावा, त्या मार्गाला फक्त अनुसरावा. शब्द किती चांगला वापरलाय बघा. अनुवृत्ती हा शब्द वापरून त्यांनी त्याला अनुसरणारी अशी मग अनुवृत्ती पंथे आणावा मूर्धनीवरी. आणि कुठे आणावा? तेथ आकाशी मिळे न मिळे. आता त्या मूर्धनी स्थानी गेला की तिथल्या आकाशाशी म्हणजे अवकाशाशी तो मिळून जाईल किंवा जाणार नाही. तैसा धरावा धारणा बळे, कारण गेल्याबरोबरच लगेच सगळं जीवशिवाचं ऐक्य होईल असं नाही. मग थांबवावा कुणाच्या साह्याने? धारणेच्या. धारणा किती महत्वाची आहे लक्षात घ्या. म्हणजे आपला जगातला व्यवहार व्यापार किती महत्वाचा आहे. आपण काय धारणा ठेवतो आणि व्यवहार करतो. इथे सुद्धा वर आध्यात्मिक अनुभव घ्यायला गेले तरी सुद्धा धारणा आहेच. धारणेच्या बळावर एक देशबंध चित्तस्य धारणा. चित्ताला एका स्थानावरती बांधून ठेवा. आता तिथं बांधून ठेवा, ते चित्त गडबड करायला लागेल, ती वृत्ती गडबड करायला लागेल. म्हणाले तव मिळे न मिळे तैसा धरावा धारणा बळे, जव मात्रात्रय मावळे अर्धबिंदी. जोपर्यंत ओंकाराच्या अ उ आणि म या 3 मात्रा अर्धबिंबी म्हणजे त्याच्या चंद्रकोर नादबिंदू कला याच्या ठिकाणी जाऊन जोपर्यंत मावळत नाहीत म्हणजे संपत नाही, मुरून जात नाही, विरून जात नाही, नष्ट होऊन जात नाही, तोपर्यंत तबबरी तो समीरू निराळी की जे स्थिरू. जोपर्यंत ही धारणा आवश्यक आहे, जोपर्यंत नादबिंदू कलेचा अनुभव येत नाही तोपर्यंत तो जो समीर म्हणजे तो जो प्राण आहे, तो जो प्राणवायू आहे तो निराळी की जे स्थिर, त्याचं वेगळेपण अजून शिल्लक आहे. मग लग्नी जेवी ओंकारू बिंबीची विलसे. म्हणाले तोपर्यंत तो प्राणवायू त्या आकाशामध्ये त्या मात्रात्रयांचं जोर ऐक्य होत नाही, त्या जोर तिथे मिसळून जात नाही तोपर्यंत हा जो अर्धमात्रेमध्ये लय होत नाही तोपर्यंत तो प्राण किंवा तो जो वायू आहे तो अलग आहे. आणि जेव्हा हा लय होतो तेव्हा तो जो वायू आहे तो आकाशामध्ये मूर्धनी आकाशामध्ये लय पावतो. एकच या 3 मात्रांचा लय झाला पाहिजे. तो लय होईपर्यंत अभ्यास चालू राहील. अभ्यास चालू आहे तोपर्यंत धारणेने तो वायू अलग आहे असं लक्षात येईल. त्याचा अलगपण केव्हा संपेल? जेव्हा नादबिंदू कला ज्योती या प्रकारचा अनुभव जो आहे तो अनुभव प्रत्यक्ष यायला लागेल. त्यावेळी म्हणाले तो जो वायू आहे किंवा ती जी प्राणाची जी वृत्ती आहे ती प्राणवृत्ती संपून जाईल, ती लयाला जाईल. मग लग्नी जेवी ओंकार.
जेव्हा त्या ओंकाराच्या ठिकाणी सगळं संमिश्रित होईल, बिंबीची विलसेल, आणि तेव्हा तो त्या ठिकाणी त्या अर्धबिंदू म्हणजे मात्रा बिंदू कला की याच्यामध्ये ज्योती आदींमध्ये तो संमिश्रित होईल. आपण आज इथे थांबूया. उद्याला पुन्हा शेवटच्या 2 ओव्या घेऊन पुढे